मी बालग्राम परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आदरणीय सचिन दादांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि अधिकचा वेळ न घेता मी सचिन दादांना विनंती करतो की दादा आपण या सत्राला सुरुवात करूया. सचिन दादा. येस, थँक्यू रोहन. सर्वांनाच नमस्कार. माझं नाव सचिन आशा सुभाष असं आहे. तर आपल्यापैकी बरेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टेड आहेत. तर समाजबंधमध्ये बरेच कार्यकर्ते हे अशाच पद्धतीने नाव लावतात. तर आपल्याकडे नावाची जी त्रिनाम पद्धत आहे त्यामध्ये स्वतःचं नाव, मधलं नाव हे पालकांचं नाव आणि तिसरं नाव लास्ट नेम हे आडनाव अशा पद्धतीने लावलं जातं. पण आम्हाला वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टींचं आपण सत्यशोधन केलं पाहिजे आणि परंपरागत चालत हा फॉर्मॅट आलाय म्हणून तसाच चालवायचा की याच्यामध्ये काही बदल करायचे आणि ते बदल करायचे तर केवळ काही वेगळं करायचं म्हणून हे आहे की याच्यात काय चांगलं आहे. तर ते थोडंसं मी एक्सप्लेन करतो आणि मग पुढे जातो. तर मधलं नाव हे पालकांचं नाव जे आपण म्हटलेलं आहे. तर त्या पालकांच्या नावामध्ये वडिलांचं नाव आहे कारण वडील हेच आपले एकमेव पालक असतात. असं काय आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही. बरोबर. कारण आपली आई देखील तेवढीच आपली पालक आहे. पण कायमच वडिलांनाच पालक म्हणजे आपण गल्लीत जरी गेलो कोणाचा मुलगा आहे, तर वडिलांच्याच नावाने ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने ते आपल्याकडे एक परंपरागत पडलेलं आहे. तर त्यामुळं आईला तो कागदोपत्री दर्जा, अधिकार मिळत नाही असं आम्हाला वाटतं आणि तो मिळाला पाहिजे. तर आई ही आपली पालक आहे. आपण लिंगाधारित समता हा विषय जर मानत असू आणि सर्व लिंगाच्या व्यक्ती समान आहेत हे जर मानत असू, तर आपण ते आपल्या नावात देखील अधोरेखित केलं पाहिजे असं वाटतं. तर त्यामुळे मग नावामध्ये आईचं नाव असं आम्ही सुरुवात केली. अनेक वर्षांपूर्वी खरं तर ह्याची सुरुवात झाली. अनेक लोकं अशा पद्धतीचं नाव लावतात. त्याचबरोबर आडनाव हे जातीवाचक आहे. आपल्याकडे कुठेही अनोळखी माणूस भेटला तर काय आडनाव असं विचारलं जातं. त्याच्यातनं समजून घ्यायचं असतं की वैदिक परंपरेनुसार जी काही व्यवस्था चालत आली त्यामध्ये हे आपल्यापेक्षा उच्च जातीचे आहेत, बरोबरी आहेत की खालच्या जातीचे आहेत आणि त्यानुसार मग लोकांची बोलण्याची, वागण्याची पद्धत बदलते. तर मग ते आडनाव देखील आपल्या नावात नसावं. उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये आपलं जसं शेपूट गळालं, तसं ही आडनाव पण एक शेपूट आहे, ते आता गळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आडनाव नाही नावामध्ये. तर सचिन आशा सुभाष हे माझं आणि आई-वडिलांचं नाव असं नाव आहे. तर तुम्हाला ही पद्धत नावाची कशी वाटली? हे जर तुम्ही इमोजीच्या माध्यमातून कळवलं तर मला संवाद साधायला सोपं जाईल. किंवा याच्याविषयी जर कोणाची काही वेगळी मतं असतील, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आपण जरा हे संवादाच्या स्वरूपातच ठेवूयात. ठीक आहे. आपण बोलताना कुठल्याही टप्प्यावर जर तुम्हाला वाटलं, की मला काही प्रश्न आहे, माझी काही मतं आहेत किंवा मला काही सांगायचंय, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे? येस. लहान तरुणाईचे हँड रेज केलेला आहे. हा एकच मिनिट फक्त ही इमोजी जी पाठवतात ना तुम्ही, तर ते रेकॉर्डिंग मध्ये काय होतं की सचिन दादा तोंड म्हणजे असं चेहऱ्यावर नसेल तर वर जातात. ते स्क्रीन रेकॉर्ड करतोय आपण. फक्त ती सत्र संपेपर्यंत थोडंसं स्किप केलं ना तर ते आपल्याला थोडंसं चांगल्या पद्धतीने दिसेल. शेवटी ज्यावेळेस आपण ज्यांनी सत्र म्हणजे अटेंड नाही केलं त्यांच्यासाठी आपण ती सुविधा उपलब्ध करतोय. बरं. ठीक आहे. मग हे आपण पाळूयात. चालेल. ठीक आहे. तर जसं रोहितने ओळख करून दिली, रोहनने ओळख करून दिली, तर समाजबंध या संस्थेच्या माध्यमातून मी काम करतो 2016 पासून आणि समाजबंध संस्थेचं काम हे मासिक पाळी व्यवस्थापन आणि समता या विषयांवरती चालतं. तर अनेकांना हा प्रश्न पडू शकतो, की मासिक पाळी व्यवस्थापन ह्या विषयावर पुरुषाने काय काम करायची गरज किंवा खरंच याविषयी काम करायची गरज आहे का? जर मुलीला पिरियड्स येतात तर तिला त्याविषयी माहीत असेलच की किंवा ती माहिती होईलच की. तर त्याविषयी खुलेपणानं हे बोललं जावं का? हा खरंच बोलण्याचा विषय आहे का? आणि ते असे प्रश्न मनामध्ये येणं अगदीच बरोबर आहे. तर हे काम करणं का गरजेचं आहे? आणि अनेक संस्था याविषयी का काम करतात? किंवा जागतिक पातळीवर 28 मे 3 दिवसापूर्वी जे झाला, तर तो मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा साजरा केला जातो. तर ह्या सगळ्या प्रयत्नांची का गरज आहे? हे जरा आपण समजून घेऊयात. आपण जर पाहिलं
तर आज आपल्या घरामध्ये देखील किंवा शाळेमध्ये किंवा कुठे देखील मासिक पाळीविषयी फार खुलेपणाने संवाद होत नाही. आणि तो संवाद न होणं, तो संकोच इतक्या पातळीवर आहे, की आपल्या घरामध्ये आपली आई देखील आपल्या मुलीला पाळी येण्याच्या आधी त्याविषयी बोलत नाही आणि याचं प्रमाण जवळपास 73% आहे. म्हणजे 10 मधल्या 7 मुलींना पाळी येण्याच्या आधी पाळी म्हणजे काय आहे, तिच्या शरीरासोबत काय होणार आहे हेच माहीत नसतं. आणि मग त्या मुली घाबरतात, त्यांना प्रश्न पडतात आणि जेव्हा हे प्रश्न पडतात, की माझ्यासोबत हे काय होतंय? आईकडे येऊन ते म्हणते, की मला बहुतेक लागलंय सुसूच्या ठिकाणी आणि रक्त जातंय, खूप ब्लीडिंग होतंय. तर काय होतंय? तर अशा वेळेस तिच्या काय होतंय? हे मला का होतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 3 वाक्यामध्ये प्रत्येक सरासरी घरामध्ये दिली जातात. एकतर ते जातच असतं, तर त्यासाठी हे कापड किंवा पॅड घे ते लाव. दुसरं, आता जरा पाण्याला, स्वयंपाकाच्या कुठल्या गोष्टींना तू शिवू नको. तुला जे काय लागतंय ते सांग, ते आम्ही तुला आणून देऊ. आणि देवाची जी काही खोली आहे तिथं तर तुझी सावली पण पडू देऊ नको. आणि 4 दिवस जरासा ह्याच्यापासून लांब राहा. मला पण शिवू नकोस. तर लक्षात घ्या मित्र-मैत्रिणींनो, जेव्हा एखादी मुलगी वयाच्या 10व्या, 11व्या, 12व्या वर्षात असते, ती शाळेत जात असते आणि तिला लक्षात येतं, की अरे मला तर खो-खोमध्ये फार चांगला इंटरेस्ट आहे. माझा नंबर त्याच्यामध्ये येतोय किंवा माझं अक्षर चांगलं आहे किंवा मला चित्र काढायला आवडायला लागलंय किंवा मला गणितं सोडवायला फार आवडतंय आणि तिच्या मधल्या कलागुणांना ती विकसित करत असते आणि तिला लक्षात येत असतं, की मला काय आवडतंय. वयात येताना जे काही भावनिक, शारीरिक बदल होत असतात. त्याच्यामध्ये स्वतःची मतं तयार होणं, स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडणं, हे बदल होत असतात त्यामध्ये किंवा स्वतः नीटनेटकं राहायला लागणं आणि स्वतःविषयी एकूणच फार चांगली भावना मनामध्ये येणं. आणि जेव्हा हे सगळं होतंय आणि ती प्रत्येक गोष्ट घरून आल्यानंतर आईला सांगते, की "अगं आई, आज शाळेमध्ये हे झालं. आज मग त्या मुलाने त्याला मारलं आणि मग असं झालं आणि आज पीटीच्या वर्गात हे झालं. आज शाळेमध्ये हे शिकवलं." प्रत्येक गोष्ट ती घरात येऊन सांगत असते आणि एके दिवशी अचानक ती काही प्रश्न घेऊन मनामध्ये येते आणि घरी विचारते, की सांगते, की असं काही झालेलं आहे. तर मग तिची बेस्ट फ्रेंड वाटणारी तिची आई, तिचे बाबा, तिचा भाऊ, तिची बहीण हे सगळेच तिला, "तू काहीतरी फार मोठं चुकीची गोष्ट करून आली आहेस आणि तू आता आमच्या जवळ येऊ नकोस." अशा पद्धतीची वागणूक देतात आणि इथूनच तिचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते आणि मुलगी म्हणून स्वतःविषयीचा न्यूनगंड मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. तर हे कुठं जातं? तर दुसरा एक सर्व्हे आहे, की आपल्या देशामध्ये 6वी ते 10वी म्हणजे वयात आल्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये शाळेतून शाळेतून गळती होण्याचं म्हणजे शाळाबाह्य होण्याचं मुलींचं प्रमाण हे 23% आहे. म्हणजे 4 मधली 1 मुलगी 6वी ते 10वी मध्ये शाळेत जाणं सोडते. त्याची सुरुवात कशी होते हे पहा तुम्ही. 2-3 याला मोठी कारणं आहेत. एकतर आता वयात आली, आपल्याकडे बालविवाहाचं प्रमाण आणखी देखील फार जास्त आहे. तर आता वयात आली, मुलीची इज्जत ही काचेचं भांडं आहे आणि ती जायला नको. त्यामुळं मग घरात राहा. दुसरं म्हणजे आता ती मोठी झाली आहे, तर हाताखाली कामांना मग भावंडांना सांभाळायला असेल किंवा घरच्या कामांमध्ये मदत करायला असेल, अशा पद्धतीने मग आता झाली की किती शाळा शिकायची, झाली मोठी, आता चल ये कामाला हाताखाली. अशा पद्धतीने आणि तिसरं त्याचं महत्वाचं कारण आहे मासिक पाळीचं व्यवस्थापन. तर शाळा घरापासून दूर असतात, चालत जायला लागतंय किंवा मग सायकलवर जायला लागतं आणि मग ते तितक्या दूर शाळेमध्ये जाणं तर प्रत्येकच मुलगी पॅड वापरू शकते असं नाहीये. आपल्याकडं पिरियड पॉवर्टी नावाचं एक टर्म आहे, की ज्याच्यामध्ये मासिक पाळीचं व्यवस्थापन हे घरातल्या गरिबीमुळं आणि एकूणच आर्थिक परिस्थितीमुळं छान पद्धतीने करता येत नाही. तर मग अनेक मुली, महिला हे नाही वापरू शकत साधन. तर मग कापड वापरून जायचं, तर मग ते कापड हलेल, डाग पडेल. बरं ते बदलायचं असेल जरी पॅड वापरलं तरी मग शाळेमध्ये शौचालय आहे का? आहे तर त्याच्यामध्ये पाणी आहे का? आहे तर मग त्याला कुलूप नाहीये का? नाहीये तर मग ते चॉकअप झालंय का? चांगलं आहे. असे अनेक प्रश्न ना सामोरं मुलींना जावं लागतं. शाळेमध्ये पॅड बदलायची सोय असणं, शाळेतच पिरियड्स आले तर तिथनं घरी परत कसं येणं? तिला एकटीला सोडायचं का? मग तिच्यासोबतच्या येणाऱ्या मैत्रिणींचा पण दिवस बुडणार. अशा फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या मॅनेज करणं फार कठीण होतं. त्यामुळे तर मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट ज्याला आम्ही म्हणतो, मासिक पाळीचं व्यवस्थापन, ते नीट न करता आल्यामुळं अनेक मुली पाळीमध्ये शाळेत जात नाहीत आणि हळू मग त्या शाळेतनं ड्रॉप आउट होतात. तर लक्षात घ्या, की वयात येण्यासारख्या फार नैसर्गिक असणाऱ्या गोष्टी मध्ये एकतर या सगळ्या गोष्टी मॅनेज न करता येणं
आणि त्याच वेळी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि आपल्याकडच्या एकूणच ज्या काही चालीरीती आहेत, त्यामुळं देखील मग तिला शाळेत नाही जाता येत. कारण शाळेत जायचंय तर स्वतःच्या स्वतः आवरायचंय, सगळ्यांची अंघोळ झाल्यानंतर अंघोळीचं बाथरूम वापरायचंय, कपड्यांना हात लावायचा नाहीये, टॉवेल घरामध्ये एकच आहे, तोही मग नंतर सगळ्यांचं झाल्यानंतर वापरायचा आहे आणि स्वतःच त्या दिवशी वेणी घालायची, स्वतःच स्वतःचे कपडे घालायचेत आणि हे सगळं त्या वयात करायचंय जिथं तिला फार ह्या सगळ्या गोष्टी करायची सवय नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तिच्या भावनिक पातळीवर आघात करणाऱ्या असतात आणि त्याच्यातनं मग आत्मविश्वास कमी होणं आणि न्यूनगंडाची भावना मनामध्ये यायला सुरुवात होणं. तर या गोष्टी होतात आणि मग हळू-हळू या सगळ्या मुली शाळेतनं बाहेर पडतात. बरं, मी ज्या 2 गोष्टी सांगितल्या, की आपल्याकडे स्वयंपाकाला हात न लावणं आणि देवावरही सावली नाही पडणं. तर ह्या सगळ्या गोष्टी परत मासिक पाळीच्या पवित्र ते अपवित्रतेशी जोडलेल्या आहेत. मासिक पाळी येणं म्हणजे काहीतरी अपवित्र गोष्ट आहे, असाच आपल्याकडचा सर्वसाधारण समज आहे. आणि त्यामुळं मग पवित्र समजल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे काय? तर तुळशीला पाणी घालणं, तर नाही करायचंय. नैवेद्य दाखवायला लागतो त्यामुळं मग जे काही आपले घरातले स्वयंपाकाच्या गोष्टी त्याला नाही हात लावायचा किंवा आणि धार्मिक कुठल्याही गोष्टींमध्ये नाही हस्तक्षेप करायचा. तर यामध्ये आपण मुलीकडं, महिलेकडं कशा नजरेने पाहतोय हा विचार करण्याची गोष्ट आहे. आपण ही बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत इतका बारकाईने विचार केलेला नसतो. पण लक्षात घ्या, की ज्या प्रक्रियेतून मासिक पाळीच्या मासिक पाळी म्हणजे काय? तर गर्भधारणा होण्यासाठी गर्भाशयामध्ये केलेली तयारी आहे. वयात आल्यानंतर जसं मुलांना लिंगाला ताठरता येणं आणि वीर्यनिर्मिती व्हायला सुरुवात होते, दाढी-मिशी यायला सुरुवात होते, तसं मुलींमध्ये गर्भधारणेसाठीची तयारी म्हणजे मासिक पाळी यायला आणि स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते. तर हा फार नैसर्गिक शारीरिक असा बदल आहे. बरोबर? पण त्याला आपण लज्जेसोबत, धर्मासोबत जोडल्यामुळं त्या प्रक्रिया ह्या अस्पृश्यतेच्या बनलेल्या आहेत. आणि मग ज्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होते, ज्या प्रक्रियेतून तुमचा आमचा सगळ्यांचा जन्म झाला, म्हणजे गर्भाशयामध्ये आपल्या आईच्या एक अस्तरदर म्हणायला तयार होतं. एक स्त्रीबीज फलनासाठी बाहेर येतं आणि स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं जर मिलन झालं, तर मग गर्भ राहतो आणि तो गर्भाशयातल्या त्या अस्तरावर त्याची पुढचे 9 महिने वाढ होते. जर नाही जर तर दर नवीन स्त्रीबीज येतं, दर नवीन बनतं. तर ते प्रक्रियेनं बाहेर जे मासिक ते मासिक पाळीचं आहे. गर्भधारणा झालीच बाहेर फेकली गेली. मग त्या जर बाळ राहिलं तर त्या बाळाचं स्वागत आपण मस्त जोश आणि तेच जे आहे त्याला मात्र आपण पवित्र म्हणतो. तर मग त्याच रक्तावर बनलेलं ते बाळ आहे. तर तो पवित्र नाहीये आपल्यासाठी. पण अ, ती प्रेम पवित्र आहे ती प्रकृती. आपण हा आपल्या सगळ्या विचारातला आणि पाहिजे आणि मुळात शोध ह्याच्यात बदल कदाचित काय भेट नवे लक्षात हे कार्यात जी त्यावेळेस धुनी भांडी ढोरांची तर मग ही प्रथा हे ठीक आहे. महात्मा म्हणतात ते जण करा काय ती तपासून जे जे आहे का हे आपण ते आहेत पण काम आणि आवाज ब्रेक होतोय का? हो, आवाज ब्रेक होतोय अधून-मधून. ठीक आहे, ठीक आहे. मी व्हिडिओ बंद करतो काही काळ. आता आवाज व्यवस्थित येतोय का? हो येतोय. हो, येतोय. यायला येतोय, सुरुवात येतोय. झाला. कदाचित नेटवर्कचं हे झालं असेल. एकदा बरं, व्हिडिओ बरं, चालू बरं. करून ट्राय करा. नाही झाला तर मग बंद करा. मी तुम्हाला कळवतो तसं.
हा, आता येतो व्यवस्थित परत की ब्रेक होतोय? येस, आता येतोय. ओके, ठीक आहे. तर जर आवाज ब्रेक झाला तर कोणीतरी चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका, मी व्हिडिओ ऑफ करेल. ठीक आहे. ब्रेक झाला की हँड रेज करतो. येस चालेल. तर थोडक्यात काय की आपण ह्या सगळ्या प्रथा परंपरांकडे कसं पाहतोय आणि मग ज्या कालबाह्य आपल्याला गोष्टी वाटतायत, चुकीच्या गोष्टी वाटतायत, तर त्या केवळ चालत आलंय, प्रथा आहे म्हणून चालू ठेवतोय का, याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. बरं, आपल्याला वाटतं की 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. ठीक आहे. तर मग हा 4 दिवसांचा प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये काय एवढं आहे देवाचं, तर करूयात, काय त्याला विरोध करायचा आहे. तर आपण जरा हे खरंच 4 दिवसांचा प्रश्न आहे का, हे जरासं तपासूया. ठीक आहे. आता मी काही प्रश्न विचारेल, ह्याची उत्तरं वेगवेगळ्या लोकांनी द्यायची. ठीक आहे. एका प्रश्नाचं उत्तर एका व्यक्तीनेच नाही द्यायचंय. तर मला सांगा, पाळी यायला वयाच्या कधी सुरुवात होते साधारणपणे? वयाचा तो कुठला टप्पा असतो? किती ते किती वर्षांमध्ये पाळी यायला सुरुवात होते? चॅट बॉक्समध्ये 9 लिहू ते शकता. 10 पासून हा, 9 ते 10 पासून होऊ शकते, कधीतरी आधी पण होऊ शकते. ओके, थँक्यू प्रगती. तर साधारणतः 9व्या वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत किशोरावस्थेमध्ये पाळी यायला सुरुवात होते. ठीक आहे. बरं, आता दुसऱ्या कोणीतरी सांगा, एकदा पाळी यायला सुरुवात झाली तर ती आयुष्यभर राहते का मरेपर्यंत? नाही. ओके, संस्कृती नाही राहत. ठीक आहे. मग मला आता तिसऱ्या कोणीतरी सांगा, ती जाते तर कधी जाते पाळी? 45 ते 50. ओके, नेहानी उत्तर दिले आणि आणखी कोणीतरी उत्तर दिले. 45 ते 50, हा 50-55, 45 ते 55 या काळामध्ये पाळी जाते. चौथ्या व्यक्तीने उत्तर द्या की त्या टप्प्याला काय म्हणतात, त्या सगळ्या फेजला काय म्हणतात? रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती, मेनोपॉज असं त्याला म्हणतात. थँक्यू. तर आता मला सांगा, साधारणतः 10 ते 15 आपण पकडूयात, या वयामध्ये पाळी यायला सुरुवात झाली. ती वयाच्या 45-50 पर्यंत आहे. तर 45 मधून आपण 10 ते 15 वर्ष वजा केली तर 30 ते 35 वर्ष पाळी राहते. बरोबर? मला सांगा, 5व्या कोणीतरी आता सांगा की पाळी येते तर ती महिन्यातले किती दिवस पाळीचा रक्तस्राव होत असतो साधारणपणे? 4. ओके. मयुरी आणि दुसरे कोणीतरी म्हटले की 4-5 असतात. 3 ते 7 किंवा 8 दिवस. ओके, 3 ते 7 दिवस. ठीक आहे. 3 ते 7 दिवस हे वेगवेगळा रक्तस्राव असू शकतो कोणाला, कोणाला 3 दिवस ते 7 दिवसांपर्यंत ब्लिडिंग होऊ शकतं. अगदीच बरोबर आहे. साधारणतः आपण ऍव्हरेज पकडलं तर 4 ते 5 दिवस आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर महिन्यामध्ये दिवस 30 असतात. त्या 30 दिवसांमध्ये जर 4 ते 5 दिवस पाळी येते तर 30 ते 35 वर्षांमध्ये किती वर्ष पाळीमध्ये जातील? 30-5 हे दिवस महिन्यामध्ये असेल तर वर्षांमध्येही तोच फॉर्म्युला लागू होईल. 30-5 म्हणजे साधारणतः 5 ते 6 वर्ष, म्हणजे थोडक्यात 2000च्या वर दिवस मासिक पाळीमध्ये जातात. एका महिलेच्या आयुष्यातली 6 वर्ष तिची पाळीमध्ये जातात. माणसाचं आयुर्मान जर पकडलं आजचं तर 60 ते 70 वर्षाचं आपलं आयुर्मान आहे. बरं, मासिक पाळीचे दिवस आपण फक्त पकडतोय बरं का. रजोनिवृत्तीच्या काळात होणारा त्रास किंवा वयात आल्यानंतरचा सुरुवातीचा त्रास, पाळी येण्याच्या अगोदर जे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतं त्याचा त्रास आपण याच्यामध्ये पकडलेला नाहीये. पाळीचे केवळ दिवस हे आपल्या आयुष्याच्या 10% दिवस आहेत. तर हा 4 दिवसांचा विषय आहे का आणि तो सोडून दिला पाहिजे का? तर नाही. बरोबर? तर हा विषय आपण फार गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण या दरम्यान शारीरिक त्रास तर होत असतोच, पण त्यासोबतच मानसिक पातळीवर देखील अनेक प्रकारचे वेगवेगळी आंदोलनं होत असतात. भावनिक संतुलन, असंतुलन होत असतं. आणि त्यामुळं याच्यामध्ये हा गुंता आपला सोडवला पाहिजे, तर आपण तो सोडवण्याच्या ऐवजी आपण काय करतो की काहीतरी कल्चर, संस्कृती, धर्म ह्याच्या नावाने नियम लावतो आणि तो गुंता आणखी वाढवतो. आपण म्हणतो की ही परडी भरलेली चालत नाही, डोळ्याच्या ऑपरेशनला हे चालत नाही, त्या बाईनी अंत्यसंस्काराला गेलेलं चालत नाही, किंवा मग त्या दरम्यान ओटी भरलेली चालत नाही, त्या दरम्यान आरती केलेली चालत नाही, त्या दरम्यान नमाज पडलेला चालत नाही, त्या दरम्यान हे केलेलं चालत नाही. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपण लादतो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे की आपल्याकडं मैलानुसार इथली भाषा
बोलण्याची भाषेची पद्धत बदलते. मी असं म्हणतो की इथल्या गावानुसार इथले मासिक पाळीचे नियम बदलतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत. हे 2 नियम तर सगळीकडे आहेतच की स्वयंपाकाच्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये. पण शहरांमध्ये बऱ्याचदा असं वाटतं की शहरांमधले हे परिस्थिती बदलली. तर लक्षात घ्या की शहरांमध्ये शोषक साहित्याचा वापर वाढलेला आहे कारण आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी आलेली आहे. पण पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथंही सदोषच आहे आणि इथं देखील मासिक पाळीमध्ये घरात करणारं कोणी नाहीये कारण न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत म्हणून केलं जातंय. पण आरती कोण करतं? देवपूजा कोण करतं? स्वतःला अस्पृश्य समजत नाही, अपवित्र समजत नाही अशा मुलींचा, महिलांचा टक्का किती आहे? तो फार कमी आहे. ही शहरांमधली परिस्थिती आहे. ग्रामीण भागामधली परिस्थिती आपण जाणतोच. आदिवासी भागामधली परिस्थिती त्याहून वाईट आहे. कारण तिथे तिथल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या आणखीही काळी जादू आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत जोडलेल्या आहेत. आणि मग तिथं तर फारच टोकाची अस्पृश्यता पाळली जाते. कारण अंगात येण्याचे प्रकार, अंगात देव येणं किंवा मग वैद्य आणि ती सगळी परंपरा आणखी तिथं आहे, की कोणीतरी पुजारी असतो जो काहीतरी जडीबुटीचं औषध देतो आणि मग त्याला पाळीतलं तर फारच नाही चालत. तर मग आपण पाहतो, की कुर्मा घरासारखी प्रथा गडचिरोलीमध्ये आहे, की जिथं महिलांना स्वतंत्र एका झोपडीमध्ये राहायला लागतं. त्यांनी पुजाऱ्याच्या समोर आलेलं चालत नाही. त्यांनी अंगणाला स्पर्श केलेला चालत नाही. त्यांनी स्वतःच्या घराचं बाथरूम वापरलेलं चालत नाही. आणि जर ते सगळ्या गोष्टी ज्या समुदायाचे नियम आहेत, ते जर मोडले तर त्यांच्याकडनं दंड घेतला जातो. त्याच्यामध्ये त्यांची समजूत अशी, की मी जर नियम मोडला तर गावातली एखादी गाय बैलाचं मरण होईल, पुजारी आजारी पडेल किंवा माझी पाळी थांबणारच नाही. ही महिलांची देखील समजूत आहे. तर हे सगळं मला वाटतंय, की याविषयी फार ओपनली न बोलल्यामुळे आणि याचं सत्यशोधन न केल्यामुळे तयार झालेले प्रश्न आहेत. तर मासिक पाळीविषयीचा मासिक पाळीस पूरक समाज निर्मिती करायचं म्हणजे काय आहे? तर आपण पाळीविषयी न संकोच बाळगता खुलेपणानं बोललं पाहिजे. तर जेव्हा एखादा मुलगा वयात येतो, तेव्हा त्याला दाढी-मिशी येते, तो त्याच्या वयात येण्याचा बदल आहे. तर मुले दाढी-मिशी लपवून त्याला काहीतरी रुमाल बांधून फिरत नाही. तर मुलींना पाळी येते, तर मला वाटतं की ते काही लपवण्याची गोष्ट नाहीये, लाजण्याची गोष्ट नाहीये. तर उलट व्यवस्थित वाढ होण्याचा हा एक चांगला संकेत आहे. निरोगी आरोग्य असण्याचा हा एक चांगला संकेत आहे आणि याच दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. ठीक आहे. ही मातृत्वाची देण आहे असंही मी म्हणणार नाही कारण हे आपण परत मातृत्व आणि त्या सगळ्या गोष्टींसोबत जोडायला नको. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि ज्या महिलांना पाळी येत असून देखील मातृत्व नाही काही वैद्यकीय कारणांमुळं अनुभवता येत, तर त्यांच्यामध्ये काही कमीपणा आहे आणि त्यांच्यामध्ये मग तो एकीला वरदान आहे तर एकीला शाप आहे असं अजिबातच नाहीये ते. बरोबर? तर त्यामुळं हे आपण ग्लोरिफाय ही करायला नको आणि त्याला आपण फारच अंडर रेट आणि फारच त्याला कलुषितही करायला नको. तर ही फार नैसर्गिक बाब आहे. त्याला नैसर्गिक म्हणूनच स्वीकारलं पाहिजे आणि याचसाठी समाजबंध ही संस्था काम करते. तर आम्ही संस्था काम करते म्हणजे काय? तर पाळीविषयीची जनजागृती वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून करणं, मुलींसोबत, महिलांसोबत, पुरुषांसोबत, समुदायासोबतची सत्र आयोजित करतं. त्यासाठी आरोग्य संवादक फेलोशिप हा एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना याविषयी रस आहे अशा कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिलं जाऊन त्यांना संवादक घडवलं जातं. दुसरं, आजही अनेक महिला आहेत, की ज्या पाळीच्या काळामध्ये स्वच्छ शोषक साहित्य नाहीत वापरू शकत. पॅड जे मार्केटमध्ये मिळतात त्याने काहींना इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये केमिकल्स असतं. दुसरं ते परवडत नाहीत कारण एका पिरियडमध्ये 2 ते 2.5 पाकीट लागतं. ₹80 ते ₹100 प्रति महिला, प्रति पिरियड, प्रति महिना खर्च करावा लागतो, जे की सगळीकडे शक्य नाहीये. रोजगाराचे फार गंभीर प्रश्न आपल्याकडे आहेत. तिसरं, ज्यांना परवडतं त्यांना देखील प्रत्येक गावात पॅड मिळतात असं नाही. बऱ्याच ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावांमध्येच पॅड मिळतात. ते आणण्यासाठी परत गेलं तर दुकानामध्ये पुरुष विक्रेता असतो. तर ती लाज वाटते. घरातल्या पुरुषांना सांगितलं तर ते आणतील ह्याची हमी नाही. तर एकंदरीतच याविषयी अवेअरनेस नाहीये. जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते अफोर्डेबल नाहीयेत आणि अफोर्डेबल असलेले प्रॉडक्ट्स ॲक्सेसिबल नाहीयेत. तर ह्या 3 घटनांमुळं आणखी देखील ह्या 3 कारणांमुळं आणखी देखील बऱ्याच मुली, महिला स्वच्छ शोषक साहित्य वापरत नाहीत. तर त्यासाठी पर्याय म्हणून समाजबंध जुन्या कपड्यांपासूनचे कापडी आशा पॅड बनवतात, जे की पुनर्वापर करता येतं. ज्याच्यामध्ये प्लास्टिक केमिकल नसतं आणि ते ग्रामीण आदिवासी भागातल्या महिलांना सत्र घेतल्यानंतर ते वापरायला दिलं जातं आणि ते त्यांना बनवायला देखील शिकवलं जातं. तर अशा पद्धतीने समाजबंधचं याविषयीचं काम चालतं आणि जी मी कुर्मा प्रथेचा उल्लेख केला, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यामध्ये तिथे त्या गावांमध्ये निवासी शिबिरं घेऊन
त्याविषयी जनजागृती करणं, लोकांचा या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, यासाठी सत्याचे प्रयोग शिबिर घेतलं जातं. आणि कुर्मा सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत तिथल्या स्थानिक मुली ज्या आरोग्य सखी म्हणून काम करतात, त्यांना त्यांच्यासोबत तिथल्या बदलाचं हे सगळं काम केलं जातंय. तर ही समाज बंधच्या कामाची एकंदरीतच पद्धत आहे. तर हे सगळंच काम व्हॉलंटिअरिंगवर चालतं. कुठल्याही CSR किंवा ग्रँट शिवाय, सरकारी अनुदानाशिवाय लोकसहभागातनं आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर हे सगळं काम चालतं. मला असं वाटतं, की हे काम फक्त मासिक पाळी व्यवस्था पुरतंच मर्यादित नाहीये, तर हे समतेला धरून असणारं काम आहे. मी जसं म्हटलं, की वयात आल्यानंतर मुलगी जेव्हा घरामध्ये पहिल्यांदा पाळीला सामोरी जाते, तेव्हा तिच्यावर काहीतरी बंधनं लादली जातात आणि तिला इथं बस म्हणजे काही सांगितलं जातं, की हे करायचं, हे नाही करायचं. तर मला असं वाटतं, की एकूणच पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये हा तो महत्वाचा टप्पा आहे, जिथं मुलीच्या आयुष्याचे आणि भविष्याचे निर्णय तिच्या वतीनं तिच्यासाठी ती घेत नाही, तर समाज घ्यायला सुरुवात करतो. पाळी आलीये, तर आता मी शाळेत जाऊ का? इतर दिवशी तर ती शाळेत जात होती, शाळेत जाण्याचा निर्णय तिचा होता. पण आता तिच्या वतीनं समाज म्हणजे तिचं कुटुंब त्यासाठीचा निर्णय घेतंय. पाळी आलीये, तर आता मग मित्रांसोबत खेळलं पाहिजे का? मित्रांसोबतची मैत्री असली पाहिजे का? निर्णय समाज घ्यायला सुरुवात झाली. पाळी आलीये, तर मग आता कसे कपडे घातले पाहिजेत? मोठी झाली आता. निर्णय समाजाने घ्यायला सुरुवात केली. आणि इथूनच ती पुरुष सत्ताक व्यवस्थेची शोषित बनते असं आम्हाला वाटतं. तर याच टप्प्यावरती तिला हे जागरूक करणं फार आवश्यक आहे, की माझं शरीर आहे आणि त्या शरीरावरचा अधिकार माझा आहे. मी पाळीच्या दरम्यान कुठं बसायचं, कुठं जायचं, काय करायचं, शाळेत जायचं का नाही जायचं, हे सगळं ठरवण्याचा अधिकार मला आहे. ॲट द सेम टाईम आपण पाहतो, की वयात येताना ज्या काही बदल होतात, तर त्या बदलांमध्ये परस्परलिंगी आकर्षण हाही फार मोठा बदल आहे. आणि याच्यातनं ग्रामीण भागामध्ये आता तर इंटरनेट आणि मोबाईलचा इतका वापर वाढलाय, की सहज बसल्या-बसल्या घरच्यांना लक्षात येणार नाही अशा पद्धतीने एक मेसेज दुसऱ्या फोनवर जाऊ शकतो आणि त्याच्यातनं प्रेम प्रकरणं फुलणं, लवकर एकमेकांच्या सोबतचा सहवास येणं, त्याच्यातनं शरीर संबंध येणं आणि मग त्या सगळ्यातनं अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा पळून जाणं, असं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. तर मग जेव्हा आपण म्हणतोय, की माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे, त्याच वेळी त्या मुलींना हेही सांगणं प्रचंड गरजेचं आहे, की माझ्या शरीराची जबाबदारी देखील माझी आहे. त्यामुळे मग आमच्या कामाचे 2 स्लोगन आहेत. एक तर माझं शरीर माझा अधिकार आणि माझं शरीर माझी जबाबदारी. तर मग मला असं वाटतं, की हा सगळा विषय या अर्थाने समतेसोबत निगडीत आहे, की माझ्या शरीराची जबाबदारी माझी आहे आणि ती घेण्यासाठी मी समर्थ आहे, मी सक्षम आहे. आणि इथं जर ती मुलगी सक्षम झाली आणि ती जर तिच्या समोर येणाऱ्या सगळ्याच प्रथा, परंपरा, नियम आणि तिला जे काही सांगितलं जातंय, याचं जर ती सत्य शोधन करायला सुरुवात तिने केली, तर भविष्यातले सगळेच निर्णय, की आता 10वी झालीये, आता 11वी-12वीला ऍडमिशन घ्यायचंय का? गावातच घ्यायचंय का तालुक्याला घ्यायचंय? मग कुठली स्ट्रीम घ्यायची आहे? मग खरंच ऍडमिशन घ्यायचंय का लग्न करायचंय? मग मुलगा आत्ताच बघायचा आहे का तू काय काम करणार आहेस? असे सगळे निर्णय. लग्न झालं कोणासोबत करायचंय हाही निर्णय असेल. लग्नानंतर मूल होऊ द्यायचंय का? कधी होऊ द्यायचंय? ह्या सगळ्याच गोष्टींचे निर्णय ती स्वतःसाठी घ्यायला सुरुवात करते आणि त्यामुळं मुलीच्या मनामध्ये ही समता ची लालसा तयार करणं, समतेची चाह तयार करणं आणि त्यासाठी तिला प्रिपेअर करणं आणि तिची मानसिकता तयार करणं, हे फार गरजेचं आहे. आणि मग आम्हाला असं वाटतं, की त्या मुलीला विषमतेची जाणीव करून देणं आणि त्यासाठी उभं राहण्यासाठीचा प्लॅटफॉर्म किंवा मुद्दा हा मासिक पाळी व्यवस्थापन हा असू शकतो. कारण हाच मुद्दा आहे, की ज्या आधारे मग ती घरात भांडायला सुरुवात करते, स्वतःची मतं मांडायला सुरुवात करते आणि स्वतः ची जी काही मतं आहेत, तर ते जो काही तिचा सहमती आहे किंवा असहमती आहे ते दर्शवायला सुरुवात करते आणि हळू-हळू स्वतःच्या आयुष्यातले बदल घडवायला ती सुरुवात करते. तर त्यामुळं तिच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा आहेत, तर त्याच्यासाठीचं इंधन देण्याचं काम या सत्रांच्या माध्यमातून समाजबंध आणि कार्यकर्ते करतात असं मला वाटतं. आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करायला लागण्यासाठीची जी काही नैतिक अधिष्ठान असतं, जे वैचारिक अधिष्ठान असतं, तर त्याची ओळख करून देणं. तर हे याच्यातनं करतं असं मला वाटतं. तर लक्षात घ्या, की आपल्याकडे अंधश्रद्धा खूप आहेत आणि अंधश्रद्धांनीच महिलांचं आयुष्य पूर्णपणे व्यापलेलं आहे असं मला वाटतं.
तर जात असेल, अंधश्रद्धा असेल, धर्म असेल, तर या सगळ्याच्या शोषक ह्या महिला आहेत आणि ऍट द सेम टाइम त्या सगळ्याच्या वाहक या महिला आहेत. आलं लक्षात? तर कुठल्याच मुलीला साडी जेव्हा ती पहिल्यांदा घालते त्यावेळेस तिला आयुष्यभर साडी घालायला आवडत नाहीये. हे तिचं तिचं मत असतं की मला नाही बाबा साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत. पोट उघडं राहतं, पायामध्ये साडी येते, कधी निसटेल ह्याची भीती वाटते. तीच मुलगी हळूहळू लग्नानंतर दररोज साडी घालायला लागते आणि जेव्हा ती मोठी घरातली सून बनते आणि छोटी सून येते, तर मग त्या सुनेला मग ती म्हणते की आपल्या घराची परंपरा आहे बरं का, आपल्या मामंजीला आणि आत्याबाईंना नाही चालत साडी घालणं. तर थोडक्यात काय की जी मुलगी 5 वर्षापूर्वी त्या प्रथेची शोषित होती, तीच आता त्या प्रथेची वाहक झाली. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ही पितृसत्ता काम करते, ज्याच्यामध्ये पितृसत्ता म्हणजे काय की पुरुष किंवा पिता हा सत्ताधारी आहे असं नाही, तर या सगळ्या व्यवस्थेचे जी काही सत्ता केंद्र आहेत तर ती पुरुषांकडे जास्त आहेत आणि ते अधिकार किंवा त्याचे फायदे पुरुषांना जास्त आहेत किंवा पुरुषांच्या मनानुसारचे हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे इथं या उदाहरणामध्ये जरी सांगत महिला असली, दुसऱ्या महिलेला सासूबाई असली किंवा ती मोठी सून असली, तरी हे व्हावं आणि हे असंच चालावं असं घरातल्या सासऱ्यांना आणि घरातल्या पुरुषांना वाटत असतं की आपल्या महिलांनी साडीतच राहावं, ड्रेसमध्ये राहू नये, शर्ट पॅन्ट तर घालूच नये, जीन्स तर वाया गेलेल्या मुलींचं लक्षण आहे. ते शहरातल्या सुना त्या करतात आणि त्या काही फार चांगल्या चारित्र्याच्या असतात असं नाही. असं एकंदरीत समज असते. आलं लक्षात? थोडक्यात काय, जसं आधीच्या काळामध्ये आदिलशाही आणि निजामशाही किंवा मुघल आणि मराठेशाही यांची भांडणं व्हायची, तर प्रत्येक वेळेस राजांनी भांडणं केलेत नाहीयेत बरं का. तर ही सगळी सरदारांनी केलेली आणि त्यांच्या सैनिकांनी केलेली भांडणं आहेत. तर सैनिकाला वाटतं की मी माझ्या राज्याचा सुभेदार आहे आणि मी राज्य चालवतोय किंवा मीच राज्याचं रक्षण करतोय. पण ऍट द सेम टाइम तोच आक्रमण करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचाच जीव जात असतो. तर हे अशा पद्धतीने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की महिलांनी ही तर एक तर ह्यातली विषमता, फोलपणा लक्षात घेतला पाहिजे. ह्याच्यातनं एक तर स्वतः बाहेर पडणं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला याच्यामध्ये गुंतू न देणं, तर ही फार मोठी जबाबदारी आहे. बरं, आता जर एका घरामध्ये एखादी नवीन आलेली सून म्हणते की मी आतापर्यंत माझं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण झालंय आणि माझ्या वडिलांनी किंवा भावानी किंवा चुलत्यांनी कधीच म्हटलेलं नाही की तू ड्रेस घालू नको, तर त्यांना चालतं. तर मला सांगा की हे त्या मुलीला सांगणं सोपं आहे की तिचा नवरा जो की त्या घरातलाच पुरुष आहे, कर्ता आहे, की त्याला सांगणं सोपं आहे की तिच्या घरचं वातावरण वेगळं आहे, तिने असं नाही वागलेली आणि तिला ड्रेसमध्येच राहायची सवय आहे, तर ती ड्रेसमध्ये राहील. सणावाराला ती साडी घालेल, पण इतर वेळी ड्रेसमध्ये राहील. तर हे कोणाचं घरचे लवकर ऐकतील किंवा कोणावर फार वाईट मतं बनवणार नाहीत, बच्चलन आहेत असं कोणाविषयी वाटणार नाही. तर मुलीने कितीही आर्जव केलं तरी सुनबाईनी, तरी तिच्याविषयीचं ते वाटणार की नाही, नाही आमचं घर आमचे नियम. पण तेच जर त्या तिच्या नवऱ्याने सांगितलं, तर ठीक आहे बाबा, आता काय तुमचा जमाना आहे, ठीक आहे, पण जेव्हा काही पाहुणे येत असतील त्यावेळेस तरी साडी घालायला सांग बाबा तिला, असं होईल बरोबर. तर थोडक्यात काय की स्वतःच्या बाबतीतला जरी निर्णय असला, मुलींच्या बाबतीतला जरी निर्णय असला, तरी त्या बाबतीत निर्णयाचा जो काही आवाज आहे, तर त्या आवाजाला, पुरुषाच्या आवाजाला जास्त महत्व आहे. तर हे उदाहरण मी यासाठी सांगतोय की आपण नेहमी म्हणतो की इतक्या योजना आहेत आणि तरी पण मग त्या काय एकर महिलांना होतं त्या योजनेचा लाभ घ्यायला, तहसीलला तर जायचंय, सेतू कार्यालयामध्ये अर्ज मिळतो किंवा मग त्या अपंग व्यक्तींना काय होतं, सगळं काय घरपोच द्यायचं का? एक गोष्ट लक्षात घ्या, जे शोषित आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पण ती न्याय मिळण्याची जबाबदारी देखील आपण त्यांच्यावर टाकत असू, तर मग आपण कुठेतरी चुकतो. तेच याही बाबतीत लागू होतं की आपल्याला समता हवीच आहे, पण तो समतेचा आग्रह महिलांनी जितकं धरणं गरजेचं आहे ना, तितकाच तो पुरुषांनी धरणं गरजेचं आहे. आणि कारण तो धरणं त्यांच्यासाठी सोयीचं आहे, त्यांच्यासाठी सोपं आहे. कारण त्यांना काही सोडायला लागणार नाहीये. त्यांना हे आहे ह्याच व्यवस्थेमध्ये काहीतरी गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्याच्यासाठीचे निर्णयाचे अधिकार त्यांच्याकडे जास्त आहेत. ठीक आहे. आता इथं उपस्थित मुलींना एक मी रिलेटेबल असा प्रसंग सांगतो. मुलग्यांना पण तो रिलेटेबल आहे. तुम्हाला मुलींनो जर लहान भाऊ असेल आणि मुलांनो तुम्हाला जर मोठी बहीण असेल, तर
सगळ्या मुलींना लहानपणी एक 5, 6, 7 वर्षाचा लहान बॉडीगार्ड गल्लीत जाताना, दुकानात जाताना, मामाच्या गावाला जाताना मिळालेला. आलं लक्षात? तर लक्षात घ्या की 5-6 वर्षाचं शेमडं पोरगं असतं, ज्याला त्याची पॅन्ट अजून नीट लावता येत नाही, पण त्याला आपल्या मोठ्या बहिणीसोबत पाठवलं जातं, की जा बाबा तिच्यासोबत, एकटीला नको पाठवायला. तर त्या मुलाचं रक्षण ती मोठी बहीण करेल का त्या मोठ्या बहिणीचं रक्षण ते मुलगा करणार आहे? पण हे पॉवर डायनामिक्स तुम्ही लक्षात घ्या, की मुलगा आहे भलेही छोटा आहे, पण तो मुलगा आहे. तर मग ती त्याच्याकडे कॅपॅसिटी समजली जाते आपल्याकडे. आलं लक्षात? तर ही ताकद म्हणजे जी काही विशेष अधिकार, मी ताकद नाही म्हणणार, सॉरी मी शब्द मागे घेतो. पण जो विशेष अधिकार पुरुषांना मिळालेला आहे ना, तर त्या विशेष अधिकाराचा आपण उपयोग केला पाहिजे, ही सगळी रचना बदलण्यासाठी. एक फार छोटं उदाहरण देतो. फुलेंनी शाळा सुरू केल्या, बरोबर? मुलींची पहिली शाळा फुलेंनी सुरू केली. त्याच्या आधी फुलेंनी पहिल्यांदा सावित्रीबाईला शिकवलंय. सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा 13 वर्षाच्या होत्या आणि त्यांनी लग्नानंतर जेव्हा सावित्रीबाईंना शिकवलं, की तू आता हे वाचायचंय, बरोबर? तर लक्षात घ्या, की सावित्रीबाईंनी हे म्हणणं, की मला काहीतरी वाचायचंय, हे सोपं नव्हतं. फुलेंनी हे म्हणणं, की तू हे वाच, हे सोपं होतं. कारण त्या काळी कुत्रे, जनावरं आणि स्त्रिया यांना ज्ञानाचा अधिकार नाही असं मनुस्मृती सांगत होती. आणि जर स्त्रीने पठण आणि लिखाण केलं तर तिचा पूर्ण पुण्यक्षय होतो असं मनुस्मृती सांगत होती. त्या काळात फुले म्हणतात की तू वाचायला बस. तर मग सावित्रीबाईला हे काय फार सोपं नव्हतं, फार आनंदाने ती करत नव्हती ही. कारण सासू बघेल, सासरे बघतील, गल्लीत लोक बघतील आणि ते म्हणतील की अरे बाबा 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 धर्म बुडवतेस तू सावित्री. तर असं तिच्या मनामध्ये भावना असेल ना. पण ज्योतिरावांनी हे केलं आणि सावित्रीला मग ते सोपं केलं. आलं लक्षात? बरं, हे सगळं करत असताना आपल्याला माहितीये की सावित्रीबाईंनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस तिला प्रचंड विरोध झाला. शेण अंगावर टाकण्यात आलं, चिखलाचे गोळे टाकले. सावित्रीबाई 2 साड्या घेऊन जायची, एक अंगावर असायची, एक बोचक्यात असायची. शाळेत जायची, भरलेली साडी काढायची आणि चांगल्या साडीने शिकवायची. परत शाळेत न येताना भरलेली साडी घालायची. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संघर्ष. ह्याच्यावर सगळ्यांनी भाषणं दिले, ते लिहिलंय, वाचलंय. त्याच्या आधीचे फार महत्वाचे 2 संघर्ष सावित्रीबाईंच्या आयुष्यात आलेले आहेत. एक तर जेव्हा त्यांनी हा निर्णय घरामध्ये सांगितला, की आम्ही मुलींसाठीची शाळा सुरू करतोय. माझ्या ज्योतिरावांनी मला शिकवलं आणि मला कळतंय, की शिकणं किती महत्वाचं आहे आणि अनेक मुली असतील, की ज्यांना शिकायचंय. तर त्यांच्यासाठी आता मी शाळा सुरू करायचा निर्णय घेते. तर त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी हा फार अरे वाह! 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 मुलांनो, काय किती चांगलं काम करताय तुम्ही. हे फार उदात्त काम आहे, समाज सुधारण्याचं काम आहे. चला तुम्ही आता पुढच्या उसरीमध्ये तुम्हाला जे काय लागतंय ते आपण सुरू करूयात. असं केलं असेल का? तर नाही केलेलं आहे. पहिल्यांदा गोविंदरावांनी त्यांना घराच्या बाहेर काढलंय आणि म्हटलंय, की माझा समाज मला वाळीत टाकेल आणि म्हणेल, की "अरे हे काय पातक तू करतोयस तुझ्या घरामध्ये?" आणि लक्षात घ्या, की हा संघर्ष रस्त्यावरचा बाह्य लोकांसोबतचा संघर्ष आहे, पण पहिला संघर्ष हा कुटुंबियांसोबतचा आहे, की मी जे करतेय त्याच्याविषयी मी ठाम आहे, मी बरोबर आहे आणि मी काहीच चुकीचं करत नाहीये. पण घरातल्या लोकांना वाटतंय, की हे चुकीचं आहे आणि तरी पण आपल्या निर्णयावर ठाम राहणं आणि तो निर्णय न बदलणं. ज्योतिराव, सावित्रीमाई रात्री घराबाहेर पडले. फातिमा आणि उस्मान शेख यांनी त्यांना आश्रय दिला. भिडे नावाच्या गृहस्थांनी त्यांना जागा दिली आणि भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. बरोबर? हा त्याच्या आधीचा संघर्षाचा एक टप्पा आहे. त्याही आधीचा एक फार मोठा संघर्षाचा टप्पा सावित्रीबाईच्या आयुष्यात आलाय आणि तो संघर्ष म्हणजे स्वतःसोबतचा संघर्ष होता. की गोविंदराव तर म्हणतायत की शिका, पण मी जर शिकले तर मग माझी सासू-सासरे काय म्हणतील? ठीक आहे, मग मी रात्री कधीतरी अंधारात शिकते किंवा सासरे ज्यावेळेस बाहेर जात असतील त्यावेळेस मी शिकते. बरं मग हे जर पकडलं गेलं तर काय करायचं? तर मग ते घरी पाठवून देतील. मग माझे आई-वडील काय म्हणतील? माझ्या भावंडांच्या संसाराचं काय होईल? मला जर नांदवलंच नाही तर काय होईल? हे अनेक प्रश्न आणि हे त्यांच्या स्वतःसोबत असणार आहेत, की माझ्या कोणीच मैत्रिणी शिकलेल्या नाहीयेत. कुठलीच भारतीय स्त्री शिकत नाहीये आणि मी कसं शिकायचं? मी कसं अक्षरं गिळवायची? आणि तो स्वतःसोबतचा संघर्ष, की मी जे करतीये ते मला बरोबर तर वाटतंय. माझा नवरा याच्यामध्ये सोबत आहे. काही लोकं माझ्या सोबत आहेत. पण मी हे खरंच केलं पाहिजे का? का जाऊ दे आपलं?
आपलं आपलं काहीतरी पोराबाळाचं बघूयात आणि जरासं संसाराचंच बघू. कशाला ह्या सगळ्या भानगडीत पडायचे? येतंय कुठलं तरी व्रत, उपवास करायचे, हे करायचे, काय हे बाकीच्या भानगडी करायच्यात? हा स्वतःसोबतचा संघर्ष फार मोठा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हे टप्पे येतात. जेव्हा तुम्हाला कोणीतरी जातीवरनं हिणवतं, जेव्हा तुम्हाला दिसतं की कोणीतरी कोणाला तरी जातीवरनं हिणवतंय, जेव्हा तुम्हाला दिसतं की मुलगी म्हणून कोणाला तरी कमी वागणूक दिली जाते, मुलींना जाणवतं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय. जेव्हा तुम्हाला समजतं की माझ्या बहिणीच्याच लग्नाच्या बाबतीत घरचे असा विचार करतायत की हुंडा दिला पाहिजे. मुलींना असं समजतं की माझ्या बाबतीत लोक असा विचार करतायत की आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला लढण्याची मुभा आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला लढण्याचा चान्स आहे. पण लक्षात घ्या, बाह्य संघर्षाच्या आधी हे 2 संघर्ष आहेत, जे स्वतःसोबत तुम्हाला करायचे आहेत. तर पहिला संघर्ष की एकतर मी अल्पसंख्याक आहे आणि मला जे वाटतं ते बरोबर आहे, पण ती सार्वत्रिक मत ते नाहीये, तरी पण मला बोलायचंय. ती जोखीम पत्करून मला बोलायचंय आणि माझा मुद्दा, माझं मत मला मांडायचंय, कारण ते बरोबर आहे. हा पहिला संघर्षाचा टप्पा आपल्याला पार करावा लागेल. दुसरा संघर्षाचा टप्पा, आपण जेव्हा आपलं मत मांडतो त्यावेळेस आपलेच असणारे लोक आपल्या विरोधात उभा राहतात आणि म्हणतात की तू शिकलास म्हणून काय बदलणार नाही, आपल्याकडे हेच चालत आलंय. तेव्हा त्यांना ठामपणे सांगणं की मी शिकलोय, पण त्याचा अहम माझ्यामध्ये नाहीये. मी विनम्रतेने सांगू इच्छितो की जे तुम्ही विचार करताय तर तो आता बदलला पाहिजे. आणि त्यासाठी आप्त स्वकीयांसोबतचा संघर्ष करणं, हे 2 संघर्ष जेव्हा आपण करू आणि त्या घरच्यांना आपण पटवून देऊ, भले कदाचित त्यांना कधी पटणार नाही, कधी पटेल, पण तेव्हाच आपण समाजातला संघर्ष करू शकू. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपण समता मानतो, आम्ही जातीभेद मानत नाही, आम्ही स्त्री-पुरुष आणि पारलिंगी समता मानतो, असं म्हणणं फार सोपं असतं, पण त्यासाठीचे स्टँड घेणं प्रचंड अवघड आहे. आणि मला असं वाटतं, की आजच्या सत्राच्या निमित्ताने आपण किमान फार छोट्या मुद्द्यापासून या गोष्टीसाठी सुरुवात केली पाहिजे. तो म्हणजे मासिक पाळीचा मुद्दा. माझ्या घरामधल्या व्यक्तींना, माझ्या संपर्कातल्या व्यक्तींना, माझ्या मित्र-मैत्रिणींना पाळीच्या दरम्यान काय वागणूक मिळते? ती वागणूक मी बदलू शकतो का? माझ्या कुटुंबामध्ये पाळीला धरून जे काही मत आहे, जे काही नियम आहेत, ते मी बदलू शकते का? त्यासाठी मी संवाद साधू शकतो का? त्यासाठी मला काय करायला लागेल मग? मग त्यासाठी याविषयी बोलण्यासाठी मला आणखी माहिती घेण्याची गरज आहे का? मग मी ते घेईल का? तर हे सगळे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला लागतील आणि हे पाऊल टाकायला लागेल. लक्षात घ्या, की बाकीचे लोक आपल्याला शोषक म्हणत नसले तरी आपल्याला माहिती आपण शोषक आहोत. आपल्याला माहिती आपण शोषित आहोत आणि त्या रोलमधनं बाहेर पडणं आणि न्यायाच्या बाजूने उभं राहणं, हे जर आपण नाही केलं तर आपल्याला कायमच वाटणार आहे, की मासिक पाळीविषयी समाजमंचाच कार्यकर्त्यांनी बोलावं. समता आणि स्त्रियांच्या अधिकारांविषयी सावित्री निवृत्तीमानेच बोलावं. आपण कुठं, ते कुठं, तर असं अजिबातच नाहीये. अतिसामान्य असणाऱ्या लोकांनी फार मोठ्या सुधारणा केलेल्या आहेत. मी म्हणतो की आपल्याला सुधारणा जागतिक पातळीवरच्या करायच्याच नाहीयेत. माझ्याच आयुष्यातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, तर मग त्यांचंच आयुष्य आणखी चांगलं होण्यासाठी माझ्या आईला पाळीमध्ये वेगळं बसायला लागतं, बहिणीला बसायला लागतं, माझ्या बायकोला बसायला लागतं. तर ते मी कमी करू शकतो का? त्यासाठीच मला फक्त काम करायचंय. आपण मासिक पाळीस पूरक समाज निर्मिती हे समाजमनचं ब्रीदवाक्य सोडूनच देऊयात. माझ्या घरातल्या व्यक्तींना पाळीमध्ये आराम मिळावा, त्यांना व्यवस्थित राहता यावं आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष, किंतु, राग उत्पन्न होऊ नये यासाठी मी काम करू शकतो का? असं मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रश्न विचारावा आणि मला वाटतं की प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ना फार छोट्या गोष्टीपासून होते. जेव्हा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं असेल ना, की आता तुला वाचायचं, लिहायचंय, तेव्हा मी असं इमॅजिन करतो, की ज्योतिबांनी कुठलंतरी त्यांच्या वर्गातलं एखादं फार छान त्याच्यामध्ये चित्र आहे, ते पुस्तक आणून त्याच्यातली चित्र आधी सावित्रीला दाखवली असतील. आणि ती चित्र दाखवून म्हटलं असेल, "भारी वाटलं ना गं? मस्त चित्र होती ना? तुला समजून घ्यायचंय का? ह्या स्टोरीमध्ये काय आहे? मी वाचून दाखवू का तुला?" "अगं सावित्रे, हे मी जे तुला म्हणतोय" साऊ ते म्हणायचे, "तर साऊ तूच जर हे वाचायला लागलीस तर स्वतः किती भारी होईल. मग शिकू का मी तुला?" असेच टप्पे असतील ना ते. संवादाचेच हे टप्पे असतील आणि याच्यातनंच परत हे सगळं बंड आणि हा सगळा विद्रोह घडत गेलाय. तर मला असं वाटतं,
की आज जे आपण बोललोय मासिक पाळी, समता आणि तारुण्य भान, तर याच्यातला सगळ्यात सोपा मार्ग आहे संवाद साधायला सुरुवात करणं. ठीक आहे? जरुरी नाहीये की मी आता ज्या पद्धतीने संवाद साधला अशाच पद्धतीने होईल. काहीच नाही. पहिल्यांदा तुमचं केवळ ऐकून घेणं हा सुद्धा तुमच्या संवादाला प्रतिसाद आहे. आलं लक्षात? तुमच्या संवादावर विरोधी मत मांडणं हे सुद्धा संवादाचा प्रतिसाद आहे. तर त्यामुळे असं नाही की संवादानं लगेच सगळे प्रश्न सुटतील. पण आपल्याला संवादाला सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठीचं पहिलं पाऊल काय असेल? मी आजच्या सत्रानंतर माझ्या कुटुंबातलं, माझ्या परिसरातलं, माझ्या गावातलं मासिक पाळीचं वातावरण बदलण्यासाठी मी काय पहिलं स्टेप घेईल, हे जर तुम्ही मला अनम्यूट करून सांगू शकलात किंवा चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकलात, तर मला वाटेल की मी 1 तास जी काही बडबड केली, तर त्याचं जरासं सार्थक झालं. आणि याच नोटवर मी इथं थांबतो. आपण प्रश्नोत्तर तर घेऊयातच, पण 1 मिनिटाचा पॉज घेऊन आपण हे चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवावं अशी माझी फार इच्छा आहे. आणि अजिबातच हा आग्रह नाहीये की प्रत्येकानेच लिहावं बरं का. तर जर नाही वाटत आहे मला ह्या टप्प्यावर की मी हे करण्यासाठी सक्षम आहे. माझे शिक्षणासाठीचे घरचे संघर्ष चालू आहेत. काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. पण मला जर वाटतंय की मी काहीतरी ते बदल करू शकेल, तर प्लीज तुम्हाला जर वाटतंय, तर ती स्वतःसोबतच एक मला वाटतं की अ, तो निश्चय आहे. जर तुम्ही इथं तो व्यक्त केलात तर. आणि त्याच्यातनं तुम्हालाच बळ मिळेल. तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये जर लिहू शकाल, की हे सगळं वातावरण घरातलं, कुटुंबातलं जर ते ऑलरेडी पोषक आहे तर काहीच हरकत नाही. पण जर नसेल तर ते बदलण्यासाठी मी काय एक छोटं पाऊल पहिलं काय उचलणार आहे, हे जर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकलात, तर चांगलंच आहे. आणि तुम्हाला जर बोलून व्यक्त व्हायचं तर त्याहून चांगलं आहे. तुम्ही हँड रेज करा. टीम तरुणाईचे भान तरुणाईची टीम तर त्यांना संधी देईल आणि तुम्ही बोला. ठीक आहे. धन्यवाद. एकदमच सगळं सत्र समजले की काय? कोणी हँड रेज केलाय? अरे कोणताही प्रश्न विचारा. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये काय मांडायचं असेल तर मांडा किंवा अनम्यूट करून तुम्ही थेट बोलू शकता. विष्णू काही बोलायचंय? हा सायलेन्स ही फार बोरका आहे बरं का. म्हणूनच मी म्हटलं की एकदमच असं काय बोलावं हा सगळा प्रश्न पडला की काय सगळ्यांना की एकदमच एवढं लगेच समजले 1 तासात. चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आले आपल्याला. हा प्रश्न प्रश्न आहे दुसरा परत. सजेशन ठीक आहे. सजेशन पिरियडला असताना महिलांनी वेगळं ठेवलं जातं त्यावेळी असं
ठेवता हा, का? जर काही लोकांनी नेहा आणि प्रगती यांनी हँड रेज केलाय, हां, तर हां. आपण त्यांचं आधी ऐकूयात आणि मग प्रश्नांकडे जाऊयात. नेहा आणि प्रगती तुमच्यापैकी कोणी बोलू शकतो? प्रगती. हा सर, मी या विषयावर काम करतेय. पहिले तर घरापासून सुरुवात करते. म्हणजे माझ्या घरामध्ये आज सगळं पोषक वातावरण आहे. म्हणजे असं नाही की देवाला हात लावायचं नाही किंवा कुठल्या प्रथा आहेत तर नाही. पण आजूबाजूला आहे तर शाळेमध्ये पण मी शिकवते. पण आजूबाजूला जर असं वातावरण असेल ना, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते. पण लगेच ते सुधारत नाहीत. पण ते खूप वेळ लागणार आहे. एकाच बरोबर, अगदी ह्याच्यामध्ये बरोबर. समाजाने बराच म्हणजे खूप आधीपासून या गोष्टी ठरलेल्या आहेत, म्हणजे ठरवलेल्या आहेत समाजाने. पण ते एका ह्याच्यामध्ये पुसल्या जातील किंवा लगेच ह्याच्यामध्ये बदल होईल असं नाही. पण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि अगदी बरोबर. मुलींना बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे. तेव्हा ते कुठे जाऊन बोलतील. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर एकतर लगेच आपण बदलाची अपेक्षा करू शकत नाही. सातत्याने आपण संवाद साधला पाहिजे आणि या विषयावर एकतर बोललं जाऊ शकतं, हाच फार मोठा म्हणजे त्यांच्यासाठीचा वेगळा मुद्दा असतो. तर त्यामुळं त्याच्यानंतर ते बोलायला सुरुवात करणं ॲक्चुअलमध्ये. तर ह्यासाठी जरा वेळ जातो. पण तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे मांडणी करताय, ती त्यांना पटत असते. किमान ती पटते, हे जरी असलं तरी तोही फार मोठा बदल आहे. येस, नेहा. हॅलो. हां, बोला. हॅलो, माझा दादा खरं तर प्रश्न होता. पण प्रश्नाच्या आधी मला एक मुद्दा म्हणजे मी भी स्कूलमध्ये जाऊन असं अवेअरनेस पिरियड्स विषय वगैरे असेल, तर या विषयावरती बोलते. पण विषय असा आहे, की आपण बोलतो, त्यांना ते समजतं. पण थोडंसं महिला स्टाफमध्येच असं जाणवून येतं, की त्या थोडंसं म्हणजे त्यांना ते समजतं. ते ॲग्री पण होतात त्या गोष्टींविषयी. पण नंतर काही गोष्टी त्याच परत मग असं होतं, की एखाद्याला कोणाला मुलीला पिरियड्स आले, तर तेच असं करतात, की नाही तू हळू बोल वगैरे. म्हणजे एकीकडे खूप अं, आवाज आवाज नेहा, एकीकडे खूप याच्यानंतरचा आवाज गेला. हॅलो, हां, येतोय हॅलो. आवाज. बोल. एकीकडे आपण म्हणजे अवेअर करतो, पण पुढचा जो आहे तो त्या पद्धतीने म्हणजे तो शिकलेला असूनही त्यांच्याकडून ती कृती होत नाही. हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि माझा त्याला जोडून एक प्रश्न होता, की आज तुम्ही या संस्थेशी संबंधित काम करता. तर मग पहिल्यांदा तुम्ही तुमची जर्नी जी स्टार्ट केली, तर तुम्ही कशा पद्धतीने स्टँड घ्यायला स्टार्ट केलं? थोडंसं आम्हाला तुमच्या स्टार्टिंग जर्नीविषयी पण ऐकायला आवडेल. तर एकदम शॉर्टमध्ये ते तुम्ही सांगावी. अच्छा. तर मासिक पाळीविषयी पहिल्यांदा संवाद साधणं हे कोणासाठीच फार सोपं नसतं. म्हणजे अशा लोकांसाठी सोपं असेल, की ज्यांच्या घरी ऑलरेडी फार पोषक, ओपन असं वातावरण आहे अशा लोकांसाठी. तर अ, जो तुझा मुद्दा होता, की शाळेतल्या शिक्षिका किंवा पालकच याविषयी फार बोलत नाहीत संवेदनशीलपणे किंवा संकोच त्यांच्यामध्ये असतो. तर तो साहजिक आहे, कारण त्यांचं जे काही वय आहे तेवढे वर्ष त्यांनी हा सगळा पाळीचा संकोच आपल्या आसपास अनुभवलेला आहे. आणि मग मी जर याविषयी बोलले तर मग मी काहीतरी अश्लील असं समजलं जाईल मला किंवा मी फार चुकीचं बोलतोय असं समजलं जाईल का? याच्यामध्ये जास्त त्यांना जसं समजत लक्षात येतं, की अ, पोषक वातावरण आहे किंवा बाकीचे लोक फार नॉन जजमेंटल होऊन हे सगळं ऐकतायत किंवा त्यांनाही हे पटतंय, तर मग त्यांची बोलण्याची अ, हिंमत वाढते. तर तेच आपण वारंवार संवाद साधत गेला तर त्याच्यातनं हे पसरत जाणार आहे. जसं संसर्ग व्हावा लागतो, व्हायरल व्हावं लागतं. तर मला वाटतं की हे मासिक पाळीचं बोलणं व्हायरल होणं हाच याच्यावरचा उपाय आहे. आणि मग त्या व्हायरल होण्यातनं मग लोकं जरासं विचार करायला लागतील आणि बदलेल. तर तू जे सांगितलंस, की माझी जर्नी कशी होती, तर समाज बंधचा प्रवास हा
माणुसकीची भिंत जी महाराष्ट्रातली पहिली माणुसकीची भिंत समाज बंधने सुरू केली तिथपासून झाला. तर त्या जुन्या कपड्यांचं काय करायचं याच्यातनं मग जुन्या कपड्यांचे कापडी पॅड आम्ही बनवायला लागलो. ते बनवत असताना मग ते कापडी पॅड जेव्हा वाटायला जायचो तेव्हा लक्षात आलं की याविषयीची जनजागृती फार कमी आहे आणि मग यासाठीचं एक काहीतरी मॉड्यूल बनवलं पाहिजे. तर सुरुवातीला काही डॉक्टरांच्या किंवा या विषयात काम करणाऱ्या मैत्रिणींना घेऊन आम्ही जायचो आणि त्यावेळेस मी वर्गाच्या बाहेर बसून ही सगळी सत्र ऐकायचो आणि मग लक्षात आलं की यामध्ये एकतर अंधश्रद्धा जोडल्या पाहिजेत या सगळ्या सांगण्यामध्ये आणि त्यासोबतच त्या लहान मुलींना समजेल अशा भाषेमध्ये फक्त कुठले हार्मोन्स काम करतात आणि हे ह्याच्या पलीकडे जात त्यांना पाहिजे तेवढीच माहिती आणि थोडंसं त्यांचा मानसिक, भावनिक समजून घेत त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. तर तसं मग पाळीचं पुस्तक मी आणि शर्वरीने डेव्हलप केलं. ते एक सेशन मॉड्यूल डेव्हलप केलं आणि त्याविषयीचा संवाद सुरू झाला. तर सुरुवातीला मी लोकांची सत्र बाहेर बसून ऐकली. त्याच्यानंतर मग त्याविषयीची बरीच पुस्तकं जी बाजारात उपलब्ध होती, ती मागवली. त्याविषयी वाचायला लागलो. तर सुरुवातीचे माझे संवाद हे मासिक पाळी व्यवस्थापनावर का कामाची गरज आहे, अशा स्वरूपाचे पब्लिक टॉक हे झाले आणि त्यानंतर मासिक पाळी व्यवस्थापन म्हणजे काय आणि जे काही पाळीविषयीचं पाळीचं सत्र आहे, तर ते सुरू झाले, असं मला वाटतं. तर एक पुरुष म्हणून हे संवाद साधणं फार सोपं होतं असं नाही, पण फारसं अवघड होतं असंही नाही. ओके. दादा माझा अजून एक प्रश्न आहे, की आज आपण शिकलेल्या समाजात मासिक पाळीवरती काम करायला गेलो, तरी त्यांच्या मेंटॅलिटीवरती ते एवढं इम्पॅक्टफुली जात नाही. म्हणजे ते हो, हो म्हणतील, पण नंतर आहे त्याच विचाराने वाटचाल करतील. पण आज तुम्ही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन हे काम करता. आदिवासी पाड्यांची मेंटॅलिटी तर फार म्हणजे ते एखादं नवीन आलं, तरी त्याला ते लवकर एक्सेप्ट नाही करत. मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तर ते कसं ऐकणार? तर हे एक फार मोठं चॅलेंजिंग होतं. मग आता तिथे काम करताना तुम्हाला ते कसं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं? कशा पद्धतीने त्यांना समजवलं? या गोष्टी थोड्याशा तुम्ही सांगाव्यात. हां, तर तुझं जे निरीक्षण आहे ना, आदिवासी समुदायाबाबतीतलं, तर ते प्रत्येक ठिकाणी लागू होतं असं नाही. काही ठिकाणी ते अगदीच बरोबर आहे, की लवकर विश्वास टाकणं, ऐकणं किंवा हे बाहेरचे म्हणून पाहणं हे असं होतं. पण काही आदिवासी समुदायांमध्ये फार आत्मीयतेने हे पाहतात, की हे बाहेरनं आलेत आणि स्वतःहून आलेत, आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी आलेत, तर आपण जमलं पाहिजे, शांततेने ऐकलं पाहिजे. तर काय आहे, की आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतो ना, की ते पाळीच्या दरम्यान कुठेतरी झोपडीमध्ये राहतायत किंवा पाळीमध्ये ते पुजाऱ्याकडनं औषधोपचार घेतायत. तर आपल्याला तो प्रॉब्लेम आहे. पण त्यांच्यासाठी ती प्रॅक्टिस आहे. आपल्यासाठी जी समस्या आहे ती त्यांची सवय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मग त्या सवयीमध्ये काय समस्या आहे किंवा त्या प्रॅक्टिसमध्ये काय प्रॉब्लेमॅटिक आहे, हे जोपर्यंत आपण त्यांना समजवत नाही, सांगत नाही, तोपर्यंत त्यांच्या ते लक्षात येत नाही. म्हणजे ते त्यांना पटत नाही. आलं लक्षात? म्हणजे आपण जर म्हणलो, की तुम्ही देवाधर्माचं करू नका, म्हणजे करताय ही अंधश्रद्धाच आहे आणि तुम्हाला एवढं बेसिक समजत नाही का? शरीर विज्ञान आहे, असं-असं मासिक पाळी चक्र आहे, हे होतं, ते होतं आणि ह्याचा काहीच संबंध नाही, तुम्ही जाऊ नका. तर ते पटणारच नाहीये. आलं लक्षात? पण तेच जर आपण जोडलं, की मग तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, त्या ठिकाणी सुरक्षितता आहे का? तुम्हाला पाण्यासाठी लांब जायला लागतं. मग त्या दरम्यान मग तुम्हाला मुलांची आठवण येत नाही, मग येते, तर ते मुलगं पण तुमच्यापासून लांब असतंय किंवा मग फार काम पडतं. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याविषयी? मग ते त्यांना लक्षात येतं, की अरे, हे जे आपण म्हणतोय, की आमची प्रथा आहे, परंपरा आहे, तर ती त्याच्यामध्ये खरंच काहीतरी बदल होऊ शकतो किंवा बदल झाला पाहिजे. आणि मग त्यांना जेव्हा ते लक्षात येतं, की प्रॉब्लेमॅटिक काय आहे याच्यामध्ये, तेव्हा मग ते उत्तराकडे जायला त्यांचं म्हणजे ते उत्तराविषयी जे आपण बोलतो, तर ते एक्सेप्ट करायला सुरुवात करतात. तर याच्यामध्ये समानुभूती हा फार महत्वाचा मुद्दा आहे. करुणा हा फार महत्वाचा मुद्दा आहे, की आपण सांगताना आम्हाला फार ज्ञान आहे आणि तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काहीच कळत नाही. ह्या जर आविर्भावात गेलो तर काहीच बदल होणार नाही. तर आपल्याला लक्षात घ्यायचं, की माझं जे ज्ञान आहे ना, तर ते माझं जी काही पुस्तकं वाचली, मी ज्या लोकांच्या संपर्कात आलो, माझं जी काही अपब्रिंगिंग झाली, त्यातनं तयार झालेलं ज्ञान आहे. त्यांचं जे आहे ते अज्ञान नाही. त्यांचं जे आहे, ते त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडनं जे ऐकलं, ते ज्या लोकॅलिटीमध्ये राहतात, त्यांना जेवढं एक्सपोजर मिळालं, त्याच्या आधारे बिल्ड झालेलं ते ज्ञान आहे. तर ह्या दोन्ही ज्ञानांचा आपल्याला संगम करावा लागणार. आलं लक्षात? तर ते अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत असं म्हणून गेलो तर होणार नाही. तर त्यांचं जे आहे, तर ते मुद्दामून करत नाहीयेत ते. जो पुजारी दंड घेतो तो मुद्दामून घेत नाही. त्याची ती स्ट्राँग बिलीफ आहे, की असं जर केलं तर काहीतरी विकटित होणारच आहे, विपरीत होणारच आहे. तर ती बिलीफ आपण समजून घेतली पाहिजे आणि ती हळू-हळू बदलली पाहिजे, तर बदल होतो. तर ते आहे, की आपण त्यांची
जे आहे ना, की त्यांना असं अजिबात वाटत नाही, की मी अपवित्र आहे लोकांना, मुलींना. शहरातल्या मुली जरी म्हटल्या, तरी पण मग तू का बरं मंदिरात जात नाही? तर मग त्यांचं आहे, की बाबा मला देवाविषयी आहे चांगली भावना आणि मग कशाला त्याला चालत नाही तर हे जायचं. तर त्याला चालत नाही. मी अपवित्र आहे असं नाही, पण त्याला चालत नाही ही जी भावना आहे ना, तर ती त्यांच्या मनातनं काढली पाहिजे. तर त्या बिलीफ सिस्टमला आपल्याला जरा हात घालावा लागतो. मग ते बदलतं. असं माझं आकलन आहे. म्हणजे अनेक मार्ग असू शकतात. पण मला जे आत्तापर्यंतच्या कामातनं समजलंय ते हे आहे. ओके. दादा एकच म्हणजे आज आता तुम्ही ज्या संस्थेशी काम करता मासिक पाळी आणि आता बऱ्याच गोष्टींच्या मुद्द्यातून चर्चा झाली, की देवी शक्ती वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. पण असं म्हणतात, की कामाख्या देवी म्हणजे ज्याच्यावरती रील्स वगैरे पण बरेच व्हायरल झाले. तर तिला मासिक पाळी येते. मग या गोष्टी म्हणजे ॲज अ बीइंग मेंबर ऑफ एका म्हणजे ज्या ह्याच्यावरती तुम्ही काम करताय त्या मासिक पाळीचे एक कार्यकर्ते मेंबर म्हणून तुम्ही जेव्हा अशा गोष्टींकडे बघता, तर तुम्ही ह्याच्यावरती काय बिलीव्ह करता, की ती एक अंधश्रद्धा आहे, की खरंच ते नॅचरली तसं आहे म्हणजे ॲक्चुअली? तर मला काय वाटतं, की देव, धर्म ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तो वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. तर म्हणजे ह्याच आधार जर घ्यायचा म्हटला आस्तिक लोकांसाठी, तर जर तुम्ही म्हणता, की देवी आहे, तर देवी ही एक स्त्री आहे, मग स्त्रीलाही मासिक पाळी येऊ शकते, असा आपण त्याचा आधार घेऊ शकतो. कामाख्या देवीचं मंदिर हे ॲक्चुअली योनीचं मंदिर असं समजलं जातं आणि त्या देवीलाही पाळी येते असा तिथला समज आहे. तर त्या पाळीच्या दरम्यान मग त्या देवीच्या आरामासाठी वर्षातनं एकदा ते मंदिर बंद असतं. पण त्याच्यानंतर पाळी येऊन गेल्यानंतर मात्र ते मंदिर धुवून काढलं जातं. तर परत त्याच्यामध्येही हा सगळा विरोधाभास आहे. तर मला असं वाटतं, की आपण केवळ विज्ञानाची भाषा समाजासमोर बोलली पाहिजे आणि जी काही प्रतीकं आहेत धर्मातली वगैरे, तर ती न वापरता शक्यतो आपण सायन्स काय सांगतं याला जोर दिला पाहिजे. नाहीतर मग कारण वेगवेगळी प्रकारचे निरूपणं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं धार्मिक काय ते साहित्य आहे. तर ते साहित्य आपण संदर्भ साहित्य म्हणून वापरू शकत नाही. संदर्भ म्हणून आपण केवळ विज्ञान वापरू शकतो. तर त्यामुळे मला वाटतं, की आपण कायम विज्ञानाचा आधार हे सगळं डील करताना घेतला पाहिजे. शुभम. येस सर्वांना नमस्कार. सचिन दादा माझा प्रश्न असा होता, की आता जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर आपण प्रयत्न करतो जे 8वी, 9वी, 10वीची जे मुलं-मुली आहेत त्यांच्यावर जनजागृती या विषयावर आपण कसं काम करू शकू या सत्राच्या माध्यमातून. त्यामध्ये मग किशोरावस्थामध्ये मुलं गेल्यानंतर मुलांमध्ये जे आणि मुलींमध्ये जे होणारे समान बदल आहेत किंवा त्यांच्यामध्ये होणारे वेगवेगळे बदल आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे शारीरिक बदल असतील, भावनिक बदल असतील किंवा बौद्धिक बदल असतील. तर याच्यामध्ये जे आता किशोरावस्थामध्येच आमचा त्याच्यामधला एक विषय आहे, की मासिक पाळी. तर याच्यामध्ये या विषयावर काम करत असताना तर आपण 8वी, 9वी, 10वीच्या मुलांसाठी अजून अधिक चांगल्या पद्धतीनं कसं काम करू शकू? तर ते आपलं त्याबद्दल आपलं मार्गदर्शन अपेक्षित आहे. अच्छा. तर तू मांडलेले मुद्दे अगदीच योग्य आहेत, की जेव्हा आपण किशोरावस्थेतल्या मुलांसोबत काम करतोय, तेव्हा असंख्य गोष्टी आहेत. वयात येताना होणारे बदल हा तर मुद्दा आहेच. संवेदनशीलपणे आपल्या मुली सहकाऱ्यांसोबत कसं वागायचं म्हणजे त्यांनाही मासिक पाळीविषयीची माहिती देणं हाही मुद्दा आहे. त्यासोबतच प्रेम, मैत्री, आकर्षण, सेफ, अनसेफ टच हे मुद्दे तर त्या अलीकडेच घेतले पाहिजेत. पण त्यांनाही ते सांगणं अ, आणि त्यासोबतच इंटरनेटचा वापर किंवा नात्यातली जबाबदारी, संयम ह्या अनेक गोष्टी आहेत, की ज्या सांगण्याची गरज आहे. तर दुर्दैवाने या सगळ्या आपण व्हिएतनामचा नकाशा पाहतो आणि जर्मनीचे युद्ध पाहतो. पण आपल्या शरीराच्या बाबतीत काय होतंय आणि त्याच्या बाबतीत मी काय केलं पाहिजे, या बाबतीत आपला अभ्यासक्रम फारच कमी बोलतात. तर ते एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये आहे. पण ते प्राधान्याने बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळेच सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने जे काही मुद्दे गरजेचे आहेत, तर ते सगळेच या वयामधल्या मुला-मुलींसोबत बोलले गेले पाहिजेत. काही मुद्दे एकत्र बोलले गेले पाहिजेत, काही मुद्दे हे वेगळे बोलले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना शेअरिंगला ती स्पेस भेटेल. असं नाहीये, की मासिक पाळीचं सत्र मुलांसाठी वर्ज्य आहे. पण त्या सत्रामध्ये मुलं असतील तर कदाचित मुली जास्त बोलणार नाहीत किंवा एखाद्या बोलणाऱ्या मुलीला परत नंतर टॉन्ट केलं जाऊ शकतं. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अशा पद्धतीचा जरा करिक्युलम डेव्हलप केला पाहिजे. पण महत्वाचा मुद्दा मांडलास. येस, ओके. धन्यवाद दादा. विष्णू. विष्णू लहासे.
त्याने प्रश्नच पाठवून दिले दादा इकडे आपल्याला आता. ओके, ठीक आहे. अजून कोणाला ओरली प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाहीतर मग आपण चॅट मधले प्रश्न सुरुवात करू. ठीक आहे, आपण येस येस. गुंजनचा प्रश्न आहे, पिरियडला असताना महिलांना वेगळं ठेवलं जातं, त्यावेळी असं ठेवता कामा नये, त्यावेळी त्यांना फ्रीडम ठेवावं. व्हेरी गुड. अगदी बरोबर. पाळीच्या दरम्यान कोणी कुठे राहावं हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे असं आम्ही म्हणतो. पाळीच्या दरम्यान आराम करायचा का हाही त्या व्यक्तीचा अधिकार आहे. फोर्सफुली ही रजा नसावी आणि अगदीच शासकीय सगळ्या नियमांमुळे, व्यवस्थात्मक नियमांमुळे कामावरही जायला लागू नये. जर आरामाची गरज असेल तर ती आराम करण्याची संधी तिला मिळायला हवी. शुभमनी बहुतेक हा प्रश्न जो पाठवलाय तो विचारला आहे. रोझलिना मॅडम म्हणतायत की शहरी भागात याविषयी जागृती असते, पण ग्रामीण भागात शिवाशिव, विटाळ, देवधर्म, कार्य, रूढी याचा आजही पगडा जाणवत असतो. यासाठी गावातील आशाताईंना याबाबत याच्या शास्त्रीय माहितीचे प्रशिक्षण दिल्यास याविषयी अधिक चांगली जनजागृती होऊ शकते. अगदीच बरोबर मत आहे तुमचं. कारण आशा वर्कर ही जी गावातली बदलाची प्रवर्तक आहे, तीही त्याच समाज व्यवस्थेचा भाग असल्यामुळं ती देखील काही गोष्टी स्वतः फॉलो करत असते. आणि परत जी काही घरातलं पॉवर डायनामिक्स आहे त्याच्यामध्ये ती जरी आशा सेविका असली, ती जरी आरोग्यावर काम करणारी सेविका असली, तरी तिच्या घरामध्ये कोणीतरी सासू आहे, सासरा आहे, नणंद आहे, जाव आहे आणि त्या सगळ्यामध्ये मग तिला स्वतःचं नॉलेज मांडणं आणि ते एस्टॅब्लिश करणं नाही शक्य होत. तर त्यांना एम्पॉवर करणं हा नक्कीच फार चांगला प्रयत्न असू शकतो. आपण गडचिरोलीत भामरागडमध्ये जिथं कुर्मा प्रथेवर काम करतोय, तर तिथं प्रथमेश आणि ऋतू जे आहे आपले कार्यकर्ते तिथं फार नेटाने काम करत आहेत आरोग्य सखींच्या सोबत. तर त्यांनी त्या तालुक्यातल्या ज्या काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथल्या सगळ्या आशा सेविकांसोबत या विषयावरची त्यांनी प्रशिक्षण राबवत आहेत आणि त्याचा फार चांगला परिणाम मिळतोय की आशांना स्वतःला एकदा लक्षात आलं की हे बदल आवश्यक आहेत आणि हे खरंच हे असंच राहिलं पाहिजे, तर त्या निश्चितच पुढे आणखी प्रभावीपणे ते मांडतात. ठीक आहे. तर गुंजन यांचा प्रश्न आहे की त्या सर्व गोष्टींची जाणीव समाजातील लोकांना कसं करून दिली पाहिजे. तर मी जसं मगाशी मांडलं की या जी काही तुमची सवय आहे, जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेमॅटिक आहे हे हायलाइट करणं आणि मग ते हायलाइट झालं, ते त्यांना अपील झालं की मग अच्छा मग यावरचं काय उत्तर आहे याचा शोध त्यांचा आपल्या पातळीवर सुरू होतो आणि आपल्या सोबतच्या संवादातनं पण सुरू होतो. मनीषा म्हणतात की पिरियड बद्दल पूर्वी आणि आज पण खुलून कोणी बोलत नाही. असं काहून? याच्यामुळे महिलांना अनेक समस्या निर्माण होते, कारण त्यांना पिरियड्स बद्दल काही माहिती नसते. आता पण कोणत्या महिला सॅनिटरी पॅड यूज करत नाही ते खराब समजतात आणि ते म्हणतात की कापडच यूज करायचं. असं काम म्हणजे आज या पण महिलांमध्येच पिरियड बद्दल जागृती झाली नाही. तर मनीषाताई, तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे की खुलून बोलत नाहीत. तर मी म्हटलं त्या पद्धतीने प्रत्येकाला हा संशय आहे की म्हणजे एक संकोच आहे की मी जर बोललं तर मला फार पुढची समजलं जाईल का? आपल्या स्थानिक ग्रामीण भाषेमध्ये किंवा मी अश्लील काहीतरी बोलते असं समजलं जाईल का? किंवा मी उगाच काहीतरी बोलते असं समजलं जाईल का? आणि ह्या जजमेंट्सच्या भीतीतनं लोकं बोलत नाहीत. त्यांना जर समजलं की सेफ एन्व्हायर्नमेंट आहे की जिथं सगळे लोकं हाच विचार करतात आणि असंच बोलतात, तर त्या बोलतात. म्हणजे आपल्या क्लोज मैत्रिणींमध्ये ते पाळीविषयी बोलतात. त्यांच्या नातेवाईकांमध्ये पाळीविषयी बोलतात. पण घरामध्ये पुरुषांसोबत फार ओपनली बोलत नाहीत. तर जेव्हा त्यांना लक्षात येतं की घरात पुरुष देखील ओपनली ऐकतात, तेव्हा मग ते त्याही बोलायला सुरुवात करतील. कापड वापरणं अजिबातच चुकीचं नाहीये. ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी कापडाला फार बदनाम केलंय, कारण त्यांना त्यांचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च करायचे होते. तर कापड जर नीट धुतलं, नीट वाळवलं आणि योग्य ठिकाणी ठेवलं, तर कापड वापरणं पण चुकीचं नाहीये. पॅडच्या बाबतीत ही आहे की तेही नीट वापरलं तरच योग्य आहे, नाहीतर मग त्याच्यातनंही इन्फेक्शन होऊ शकतं. सायली काहीतरी म्हणते. सायली तूच वाचून दाखवतेस की मी वाचू? सायलीजी. मी वाचतो. नमस्कार, मी सायली छाया अनिल. जवळपास 2022 पासून मी समाजबंध आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट सोबत काम करत आहे. पण या 28 तारखेपासून मी माझ्या कॉन्टॅक्ट मधील लोकांसोबत बोलत आहे आणि तेव्हा खूप वेगवेगळे रिस्पॉन्स आलेत.
आणि प्रत्येक रिस्पॉन्स हा विचार करायला लावणारा होता. त्यामुळे व्यक्ती त्यांचं बॅकग्राऊंड समजून घेत नक्कीच या सर्व गोष्टींवर कसं काम करता येईल या प्रक्रियेत आहे. छान. अशा पद्धतीने आपण आपल्या सर्कलमध्ये संवादाला सुरुवात केली पाहिजे आणि नॉन जजमेंटल होता तिने जसं म्हटलंय, की त्यांचं बॅकग्राऊंड समजून घेत या गोष्टींवर कसं काम करता येईल ह्याच्या प्रक्रियेत आहेत. ते आपणही लक्षात ठेवलं पाहिजे, की कोणाची कदाचित वेगळी मतं आहेत याचा अर्थ असा नाही, की ती मतं चुकीची आहेत. तर त्या टप्प्यावर कदाचित ती मागची मतं आपल्याला वाटू शकतात. पण प्रत्येकाच्या मताचा आदर करत, स्वीकारत आपण पुढे गेलं पाहिजे. देवेश यांचा प्रश्न आहे, की गर्भधारणेसाठी योग्य वय कोणते आहे? आणि त्या वयात गर्भधारणा करणे आई व बाळाच्या आरोग्यासाठी का महत्वाचे आहे? तर साधारणपणे शरीराची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर आणि मानसिक, भावनिक पातळीवर शरीरात होणारे बदल आणि ती जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होईल आणि त्यातला सामाजिक मुद्दा घ्यायचा म्हटलं तर आर्थिक पण. तेव्हा गर्भधारणेचं योग्य वय आहे असं मी म्हणेल. म्हणजे अगदीच 18 हे लग्नाचं वय आहे, तर 18 हे गर्भधारणाचं वय आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. तर मी सांगितलं, की मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवर जेव्हा तुम्ही सक्षम बनाल दोघंही, तेव्हा गर्भधारणा करावी. आणि वरचं अप्पर लिमिट जर आपण म्हटलं, तर 35 नंतर जरा स्त्री बीज फलित होण्याची शक्यता कमी होते किंवा त्याचा दर्जाही जरासा कमी झालेला असतो. त्यामुळं आणि त्याचबरोबर दुसरं एक कारण म्हणजे त्यानंतरची आपली जी काही एनर्जी लेव्हल असते ती आजच्या बाळांच्या एनर्जी लेव्हलला मॅच होणारी नसते. त्यामुळं मग त्याच्या आतमध्ये म्हणजे साधारणतः 20शी-22शीच्या नंतर ते 35शी मध्ये हे वय असू शकतं. पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की मी आणखी सेटल नाहीये किंवा मला आणखी एक्सप्लोर करायचंय आणि मला आत्ताच ह्या सगळ्या झंझटमध्ये पडायचं नाहीये, तर त्या व्यक्तीला जेव्हा वाटेल ते त्यांच्यासाठीचं योग्य वय आहे, असं मी म्हणेन. विष्णू यांचा प्रश्न आहे, पाळी दरम्यान तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबातील महिलेला आराम वाटावा, यासाठी आपण पुरुष म्हणून काय करावे? मला वाटतं, की आपण हे जर चर्चेच्या माध्यमातून घेतलं, तर छान होईल. तर इतर उपस्थित जी लोक आहेत, त्यांना काय वाटतं, की त्या दरम्यान जोडीदारांनी किंवा घरातल्या पुरुषांनी काय केलं पाहिजे? काय करता येऊ शकतं? चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. कोणी याविषयी बोलू शकतं? नेहा म्हणतायत, की अंडरस्टँडिंग हर, हॅव्हिंग सॉफ्ट कन्व्हर्सेशन. नहिदा म्हणतायत, की घरकामात मदत केली पाहिजे. बरोबर आहे. अगदीच हे दोन्ही मुद्दे बरोबर आहेत. राहुल म्हणतायत, की पीएमएस समजून घेणं फार आवश्यक आहे. राहुल, पीएमएस म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे याविषयी जर बोलू शकलास तर आणखी स्पष्टता येईल. जर सहज शक्य असेल तर. शुभम यांनी हात वर केला. शुभम, तुम्ही बोलू शकता. येस, थँक्यू. दादा, घरामध्ये ज्यावेळेस आपली बहीण असेल, आपली लाईफ पार्टनर असेल किंवा आई असेल, ज्यावेळेस मासिक पाळी या दिवसामध्ये त्या असतात, मला वाटतं त्यावेळेस ह्या तर सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, की घरात आपण मदत केली पाहिजे. मदत करण्याऐवजी मला असं वाटतं, की ती जी व्यक्ती आहे, जिला मासिक पाळी आली, तर ती व्यक्ती काम करू शकते का? जर ती तिला काम करायची इच्छा नसेल, त्रास होतोय, पोटात दुखतंय, पाय दुखतायत, तर मला वाटतं त्या व्यक्तीला पूर्ण आपण आराम करू द्यावा. नाही की असं म्हणू नये, की घरकामात आपण तिला मदत करू लागावी. ह्याचा अर्थ काय झाला, तर तिनं पण काम केलं पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे, जर तिला काम होत नसेल, तर आपण म्हणलं पाहिजे, "बाबा तू आराम कर, मी करू लागतो." हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, की मासिक पाळीमध्ये महिलांमध्ये जे मानसिक पातळीवर किंवा भावनिक पातळीवर जे बदल होतात, आपण म्हणतो ना मूड स्विंग म्हणतो, की अचानक त्यांचा चिडचिडेपणा येऊ शकतो. अचानक त्यांचं वागण्यातलं म्हणजे बोलण्यातलं थोडंसं हे होऊ शकतं. तर त्यावेळेस पुरुषानं समजून घेतलं की पाहिजे, की बाबा तिला हा त्रास आहे, त्यामुळं ती थोडंसं रागावते, चिडते. तर मला वाटतं त्यावेळेस ती पण आपण भावनिक पातळीवर समजून घेणं महत्त्वाचं राहील.
अजून म्हणलं तर महिलांचं जे दैनंदिन जीवन असतं ते मासिक पाळीमध्ये अचानक थांबतं एक प्रकारे. तर त्यावेळेस आपण पुरुषांना ते समजून घेतलं पाहिजे. कारण पुरुषाची मानसिकता ही आज कुठेतरी आपण बघतो, की आपण पुरुष प्रधान संस्कृतीत लहानाचं मोठं झालं, तर कुठेतरी ती नॅचरली कुठेतरी डोक्यामध्ये असतंच. आज मी स्वतः सामाजिक क्षेत्रात किंवा आपण काम करतो, आपण त्या विचाराखाली आहेत. पण कुठेतरी ते डोक्यात असतंच, की अहो एवढ्या काही गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत, की बाबा पुरुषांना ह्या गोष्टी कराव्या, त्या कराव्या. पण त्यावेळेस मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण जाणीवपूर्वक स्वतः हे केलं पाहिजे, की आपण आपल्या त्या घरातल्या त्या स्त्रीला या काळात आपण वेगवेगळ्या माध्यमातून कसा आधार देऊ शकतो. मला वाटतं हा पूर्ण जर प्रयत्न केला तर अगदी मासिक पाळीमध्ये त्यांचे एवढे दिवस छान जातात ना, की त्यांना वाटत नाही, की अरे हे काहीतरी म्हणजे त्यांना आपण म्हणतो ना, महिलांना जर त्या काळात जर त्यांना आधार नाही भेटला, तर त्यांना एक वेगळीच भावना निर्माण होते, की बाबा ही काय मलाच काय येते किंवा म्हणजे काय म्हणतात, की त्यांना आधार जर व्यवस्थित नाही पोहोचला सर्वांगानं, तर एक वेगळी भावना नकारात्मक त्यांच्यामध्ये निर्माण होते. तर मला वाटतं पुरुषांना एवढीच काळजी घ्यावी, की त्या काळात त्यांना पूर्ण त्याला पॉझिटिव्ह कसं ठेवता येईल, आनंदी कसं ठेवता येईल. येस, थँक यू. येस येस नक्कीच नक्की. पुढचा प्रश्न घेऊयात दादा. शुभम फारच छान उत्तर दिलंय. तर हे आवाज आवाज ब्रेक होतोय. नाही. तोपर्यंत आपण पुढचं आता शुभमला अगदी त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण काम कसा भेटेल हे पाहिलं पाहिजे. पण सगळ्यांनाच ह्या घरकामातली कळी स्वयंपाकामधल्या फोडणी त्याच्या मोठ्या आहेत. तर या शिकल्या पाहिजेत, त्या प्रायोरिटीने केल्या पाहिजेत घरामध्ये. तर बाकीच्या अनेक गोष्टी असतात, अनेक कामं असतात की ज्या करत तर आपण केलं पाहिजे. ठीक आहे. बोलू. बहुतेक नाही आवाज जाते. नाही आता हा आता तर पीएम ठीक आहे. पण मधुकर आपण आवाज ब्रेक होतोय. हा आता येतोय आवाज. हा आता येतोय, ठीक येतोय. हा हा. ओके ठीक आहे. तर आता दोन प्रश्न राहिलेत. आजच्या किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओडी वगैरे समस्या दिसते, याबाबत मार्गदर्शन करावे. तर आज काल पीसीओडी किंवा ज्याला पीएमओएस असं नवीन नाव आता आहे. तर ते होण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याची काही कारणं आहेत. तर त्याची कारणं म्हणजे एकतर फार तणाव युक्त असं आजच्या जे काही किशोर आहेत त्यांचं लाईफस्टाईल झालेलं आहे. दुसरं फिजिकल ऍक्टिव्हिटी फार कमी झाली. ग्राउंड फार कमी झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसला जाणं, त्या फार हेक्टिक असा डे आहे आणि त्या सगळ्या स्पर्धात्मक याच्यामध्ये डाएट वर फार चांगलं काम होतंय असंही नाहीये. जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल असणारं आणि हे सगळे पेस्टिसाइड्स असणारं अन्न
सेवन फार वाढलंय. तर त्यामुळे देखील फार अलीकडं त्यांनी म्हणजे हार्मोन्सवर त्यांच्या काम होतंय आणि लवकर पिरियड्स येतायत. त्यासोबतच एक्सरसाइज काहीच नाहीये. स्क्रीनचा वापर वाढलाय. तर ही काही गोष्टी आहेत, की ज्यामुळं पिरियड्स लवकर येतायत आणि बाकीच्या जनतेला देखील म्हणजे युवावस्थेमध्येच मुलींना, कॉलेजच्या मुलींना पी-सी-ओ-डी आणि ह्या सगळ्या म्हणजे पी-एम-ओ-एस आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर त्यामुळे त्याच्या ही कारणं आपण पाहिली, पण यासाठी एकतर आपली जीवनशैली फार व्यवस्थित ठेवणं हे याच्यावरचं चांगलं एक उत्तर आहे. जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. त्यासोबतच बाहेरचं खाणं हे फार कमी केलं पाहिजे. पॅकेट फूड बऱ्यापैकी कमी केलं पाहिजे. नियमित एक्सरसाइज केली पाहिजे. ताणतणावाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळं ह्या वजन नियंत्रणात ठेवणं ही आहे आणि जर अनियमित पाळीची लक्षणं असतील, तर लवकरात लवकर म्हणजे डॉक्टरांना दाखवणं आणि त्यांच्या सल्ल्याने थोडीशी आपल्या बाकीच्या गोष्टींमध्ये बदल करणं. तर हे केलं तर मला वाटतं, की या बाबतीत समस्या कमी होतील. ठीक आहे. पुढचा आता एक प्रश्न आहे, की मासिक पाळीत सुट्टी मिळावी का? या भूमिका आहे. तर सध्या समाज बंद एक अभियान राबवतंय. तर आपल्या म्हणजे काही उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणी जर समाज बंदच्या Facebook पेजची लिंक इथे टाकू शकलं, तर बाकीच्यांना पण ते जॉइन करता येईल. तर त्यामध्ये आपण वेगवेगळे पाळीचे प्रश्न घेतोय. त्याच्यामध्ये आजच प्रश्न होता, की पाळीसाठी रजा असावी का? तर मासिक पाळीसाठी रजा असावी समाज बंदची भूमिका आहे. पाळीमध्ये शारीरिक, मानसिक पातळीवरची आव्हानं फार तयार होतात आणि त्यामध्ये प्रत्येकीला जरी त्रास होत नसला तरी प्रत्येकीचा त्रास वेगवेगळा असतो आणि मग याच्यामध्ये सुट्टी घेण्याची संधी मिळाली पाहिजे आणि मग ती सुट्टी पगारी असावी किमान 1 दिवसाची आणि पुढची दिवसाची सुट्टीची जर गरज असेल तर ती बिनपगारी घ्यावी की कशी घ्यावी हे त्या कंपनीने ठरवावं, पण ती घेण्याची मुभा असावी. याने होईल काय, की केवळ ही पाळीच्या सुट्टीपुरतंच मर्यादित नाही, तर पाळीविषयीच्या संवादासाठी पण हे फार उपयुक्त आहे, की महिला सांगतात, की माझ्या कडं ह्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी घरी काम निघालं आणि त्यामुळे मी आले नाही. तर ते न होता सरळ-सरळ ते सांगू शकतील, की पाळी आली आणि त्यासाठी तर त्याविषयीचा संकोच कमी होईल आणि ज्या कामाच्या ठिकाणी ते करतात, भले ते संघटित क्षेत्र असेल, असंघटित क्षेत्र असेल, तर त्या ठिकाणी आणखी केअरचं वातावरण तयार होईल, असं मला वाटतं. चॅट बॉक्समधले सगळे प्रश्न संपलेले आहेत. येस. आणखी कोणाला काही प्रश्न असतील, तर ते आपण घेऊयात. नाहीतर मग Facebook पेजची लिंक ग्रुपमध्ये तिघांनी टाकली आहे. तर ती त्याच्यावर तुम्ही समाजबंध पेजला फॉलो करू शकता. आणि संपर्कात राहू शकता. जर तुम्हाला वाटत असेल, की या सगळ्या कामामध्ये आपण Instagramची लिंक स्वातीने आत्ताच पाठवलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की या कामामध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय, तर तुम्ही मेसेज करा ह्या साइट्सवरती. तर आपण बघूयात, की कसं काय करता येईल ते. येस, नक्कीच दादा. रोहन. रोहन, आवाज येतोय? चला. येस, ऋतुजाचा मेसेज आलाय. मावा समाज बंद या पेजला जर फॉलो केलं, तर तिथं गडचिरोलीतल्या कामाचे अपडेट्स मिळतील, जे तिथल्या आदिवासी समुदायासोबत चालू आहे. तर त्याचीही लिंक जर कोणी टाकू शकलं तर बरं होईल. त्यासोबतच मेसेज आहे, की पुढच्या सांगड संवाद मालिकेतल्या सत्राला जॉइन व्हायचं असेल, तर एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती मेसेज करायला सांगितलेलं आहे. येस. समारोपाकडे जायचं दादा आपण. ही सगळी चर्चा चालेल. सुरू राहणार आहे. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. समाजातल्या खूप आणि व्यक्तिगत जीवनातल्या खूप महत्त्वपूर्ण विषयावरती जी संवाद मालिका आहे बालग्राम परेड आयोजित या 5व्या संवाद सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले विषयाला धरून.
सो ते एक होतं. आणि शुभमनं जसं विस्तृतपणे सगळी मांडणी केलेली आहे दादानी, सचिन दादाने मग आपल्याला सगळं चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सगळ्यांना बऱ्यापैकी चांगलं समजलं असेल. आणि आपण सोबतच समाज बंदच्या पेजला जोडून राहूया. ज्यांना काही शंका असतील, अजूनही पुढं कुठं सत्र घ्यायचं असेल किंवा कोणाला असं काय असेल, मी दादाची परवानगी न घेताच सांगतोय, तर ऑनलाईन सत्र असेल किंवा ऑफलाईन काय असेल तर तेही घेऊ शकतात ह्या विषयावरती. राहुलजींचा फक्त एक प्रश्न राहिला, सॉरी मी विसरलो, राहुलजींनी हात वर केला. राहुल बिराजदार आहेत का? आहे दादा. सत्र खूप छान झालं. ऍक्च्युली प्रश्न नव्हता, PMS वरती थोडंसं सचिनने ऍडिशन सांगितलं होतं, पण ते पुढच्या मुद्द्यामध्ये कव्हर झाल्यामुळे पुन्हा मी अनरेज केला. सो थँक्यू. धन्यवाद सचिन दादा, तुम्ही हे सगळं पोहोचवण्यासाठी ज्या तळमळीनं सगळी माहिती दिलेली आहे, तर ते आम्ही सर्वजण एक ज्ञानाची शिदोरी म्हणून किंवा ती रोजची डायरीतली गोष्ट म्हणून लिहून ठेवूयात आणि ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन आयुष्यामध्ये फॉलो करण्याचा सगळेजण प्रयत्न करतील. धन्यवाद. येस, थँक्यू. येस. बरं, आता बरेच लोक गेलेले आहेत आणि रेकॉर्डिंग ही बंद झालं असेल, तर आता तू खरंच सांग की तुला एक